या थँक्यू शेखर. आर्य वैश्य संस्था पुणेतर्फे हा वेबिनार ऑर्गनाईज झालाय आणि त्या वेबिनारचं नाव आहे चुझिंग राईट पार्टनर डीप डाईव्ह विथ टूल्स अँड टेक्निक्स. तर राईट पार्टनर कसा सिलेक्ट करावा याच्यासाठी जे सायंटिफिक नॉलेज आहे ते रिसर्च बेस्ड नॉलेज टूल्स मी आज प्रेझेंट करणार आहे या वेबिनारमध्ये. या वेबिनारचे दोन पार्ट्स आहेत. आज दीड पावणे 2 तास असेल, उद्या 1.5 तास असेल, असं याचं स्वरूप आहे. आता हे सेशन सुरू करताना पहिल्यांदा मला आर्यवैश्य संस्थेचे आभार मानायचे आहेत. त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे, हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय मला. या संस्थेचे जे ट्रस्टीज आहेत, डायनामिक ऐंसवार काका आहेत, शेखर झेलपिलवार आहेत, शैलेश काशेट्टीवार आहेत. या ट्रस्टीजचे मी आभार मानतो. प्रेसिडेंट राजेश मामिडवार आहेत, त्यांचे आभार मानतो. प्रोजेक्ट डायरेक्टर जितेंद्र उगनलावार हे तर या प्रोग्रामचे पिलर आहेत. माझं सेशन होत आहे त्याच्यामध्ये मी त्याचं मोठं क्रेडिट जितू भाऊंना देईन. आमचे बरेच इंटरॅक्शन झाले आणि त्याच्यामधून हे सेशन शेपअप झालंय. प्रीती भास्करवार, सचिन बिडवई हे प्रोजेक्ट को डायरेक्टर आहेत, त्यांचेही आभार. ऐंसवार काका नेहमी प्रोत्साहन द्यायला पुढे असतात, त्यांचं प्रोत्साहन नेहमी असतं. शेखर भाऊ झेलपिलवार, त्यांच्यासोबत तर 1 तासाचं माझं डिस्कशन झालं, खूप सुंदर इनपुट्स मिळाले त्यांच्याकडून. ह्या सेशन शेपअप करायला त्याचा खूप उपयोग झालेला आहे. आता पटकन मी माझं इंट्रोडक्शन देतो, बिकॉज त्या इंट्रोडक्शनमुळे पार्टिसिपंट्सला उपयोग होईल की कसे प्रश्न विचारायचे, काय विचारायचं, माझं बॅकग्राऊंड बघून. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 30 वर्षाचा माझा ग्लोबल एक्सपिरियन्स आहे. मी जगभर जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केली आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये, ज्याला आपण सिलिकॉन व्हॅलीमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रँकफर्टमध्ये, मलेशियामध्ये, क्वालंबपूरमध्ये. एज्युकेशन वाईज माझं इंजिनिअरिंग मास्टर्स बिट्स पिलानीतून झालंय कम्प्युटर सायन्समध्ये. माझं मॅनेजमेंट मास्टर्स IIM मधून झालंय. सो दीज आर द टॉप मॅनेजमेंट स्कूल्स इन इंडिया. बरेच सिनियर रोल्स मी प्ले केलेत ॲट अ व्हेरी यंग एज. लाईक एज्युकेशन रिसर्च हेड केलं इन्फोसिस पुण्याचं आणि आयगेट पटनीचं ग्लोबली हेड केलंय. नाव आय एम ॲडवायझर टू व्हेरियस युनिव्हर्सिटीज अँड टू बिग IT कंपनीज लाईक Amdocs. मेंटर आहे मी आणि आतापर्यंत 6,800 जणांना मेंटरिंग केलंय मी, इन्क्लुडिंग डिरेक्टर्स अँड VP. सिनियर लोक सुद्धा माझ्याकडे येतात. आता आपल्या सेशनशी याला रिलेट करायचं झालं तर मी काही फ्यू हंड्रेड मॅरेज मेंटरिंग केले. त्याच्यात ब्रेकअप पासून डिव्होर्स पर्यंतचे पण इश्यूज होते. नेहमी इश्यूजच होते असं नसतं. तर खूप जण माझ्याकडे प्रोएक्टिव्ह मेंटरिंगसाठी येतात की लग्न ठरायच्या आधी की मी लग्न कसं ठरवू, माझा पार्टनर कसा शोधू, लग्न झाल्यावर ते लग्न कसं यशस्वी करू. असेही खूप मोठ्या प्रमाणावर 1-to-1 मेंटरिंग मी केलेले आहेत. मी जगभर शिकवलंय, पण अमेरिकेत न्यूयॉर्क ईस्ट कोस्टला शिकवलंय, सिएटल विच इज ऑन द वेस्ट कोस्ट, ह्युस्टन विच इज इन द सेंटर, इन टेक्सास तिथे शिकवलंय मी. UK मध्ये जाऊन मी ब्रिटिश लोकांना शिकून आलोय. अर्स्टवाईल रशियामध्ये, उझबेकिस्तानमध्ये शिकवले. मोरवर माझे काही स्टुडंट्स तिथे प्रोफेसर्स आहेत आणि त्यांनी मला तिथे इन्व्हाइट केलं होतं. पर्सनल इंट्रोडक्शन द्यायची झाली तर आय डिड माय फायनान्शियल प्लॅनिंग वेल अँड रिटायर्ड ॲट द एज ऑफ 39. आय एम शुअर लॉट ऑफ यंगस्टर्स एस्पायर टू डू धिस, रिटायर अर्ली. आणि मी 52 वर्षांचा आहे, पण खूप ऍडव्हेंचर्स करतो तुम्हा यंगस्टर्स सारखा. रॉक क्लाइम्बिंग करतो, ट्रेकिंग करतो, बाईक रायडिंग करतो, पॅराग्लायडिंग करतो. आणि बायको आणि मी जगभर भारतभर फिरत असतो. आय एम हॅपीली मॅरिड फॉर 27 इयर्स नाव. सो तो एक्सपिरियन्सही हेल्प होईल मला वाटतं या सेशनसाठी. आणि आय डू अ लॉट ऑफ सोशल वर्क. ओके. थोडेसे फोटोग्राफ्स हे ब्रिटनमध्ये मी शिकवलं होतं तेव्हाचे ब्रिटिश सिटीजन्सना. आय गेट कॉल्ड एज अ चीफ गेस्ट इन लॉट ऑफ मॅनेजमेंट कॉन्फरन्सेस प्रिटी ऑफन. मी खूप प्रोफेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम करतो. तर ह्या सेशनमध्ये तुम्हाला दिसतील प्रोफेसर्स आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत आणि अगदी सगळे सिन्सिअर स्टुडंट्स म्हणून दिसतात तुम्हाला या फोटोमध्ये. हे मी रशियात शिकवलं त्याचे फोटो. अँड दिस इज माय फॅमिली. आय एम हॅपीली मॅरिड फॉर अबाउट 28 इयर्स नाव. नाव कमिंग टू द सेशन, मी बऱ्याच वेळा तरुण मुलांकडून असं काहीतरी ऐकतो माहितीये का, की मॅरेज इज अ लॉटरी. बऱ्याच वेळी तरुण पोरं म्हणतात की मॅरेज इज अ लॉटरी. आणि मी म्हणेन की मॅरेज नक्कीच लॉटरी नाही आहे. गमतीने असं म्हणत असतील लोक.
पण मी म्हणेल की ती लॉटरी नक्कीच नाहीये. मॅरेज इज अ व्हेरी अमेझिंग थिंग आणि आपल्याला त्याचं आर्ट आणि सायन्स शिकायला पाहिजे, की जर तुम्हाला मॅरेज चांगलं करायचं असेल, आनंदी करायचं असेल, तर तुम्हाला राइट पार्टनर कसा शोधायचा याचा आर्ट आणि सायन्स आपण समजून घेतलं पाहिजे. तर ह्या सेशनमध्ये आपण चूजिंग अ राइट पार्टनर याचं आर्ट आणि सायन्स समजून घेणार आहोत. लकीली पार्टिसिपंट्स हे हायली एज्युकेटेड आहेत, टॅलेंटेड आहेत, खूप नॉलेजेबल आहेत आणि अशा पार्टिसिपंट ग्रुपला मला डिलिव्हर करायला मिळतं याचा खूप आनंद होतोय मला. आपलं हे जे सेशन असणार आहे, हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. मी भरपूर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि तुम्ही पार्टिसिपेट करा. जेवढं तुम्ही जास्ती पार्टिसिपेट कराल, तेवढं तुम्हाला जास्ती शिकायला मिळेल. आता हे पार्टिसिपेशन कसं होणार? मी क्वेशन्स विचारणार आहे आणि तुमची उत्तरं तुम्ही चॅटच्या मार्फत द्यायची. आता दिस इज द ब्युटी ऑफ ऑनलाईन मीडियम. आता समजा माझ्यासमोर तुम्ही 100-200 लोक बसलेले असतात, तर सगळ्यांना बोलायची संधी तेवढी मिळत नाही. तुमची मतं एक्सप्रेस करायची. इथे कसं होतं चॅटमुळे प्रत्येक जण एकाच वेळेला आपलं ओपिनियन एक्सप्रेस करू शकतो आणि मी तुमचा फॅसिलिटेटर म्हणून तुम्हाला त्याच्यावरती इनपुट्स देऊ शकतो. तर इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. आपण खूप डिस्कशन्स करणार आहोत, तर त्याच्यात नक्की तुम्ही पार्टिसिपेट करावं. जेवढं तुम्ही कराल, तेवढा तुम्हाला त्याचा जास्ती उपयोग होईल. आता आपण या सेशनमध्ये काय-काय घेणार आहोत ते बघूयात. सेशनचा रोडमॅप सांगतो, त्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू पण म्हणतो. तर आपण सुरुवात करणार आहोत, की फाइंडिंग पार्टनर. तर फाइंडिंग पार्टनर म्हणजे नक्की काय? ते समजून घेऊयात आपण. आता तुम्ही पार्टनर शोधताय, तर त्याच्यातलं पहिली स्टेप असते, की तुम्ही स्वतःला समजून घ्यायचं. पण तुम्ही स्वतःला नीट समजून घेतलं, तर तुम्हाला हे शोधता येईल, की मला कसा पार्टनर लागणार आहे. त्यामुळे मी काही टूल्स आणि टेक्निक सांगणार आहे स्वतःला समजून घेण्यासाठी. त्यानंतर आपण समजून घेणार आहे, की लग्न का करायचं? कारण जो गोल आहे आपला लग्न करायचा, तर तो आपण का करायचंय हे आपण क्लिअर असलं पाहिजे. तर ते आपण समजून घेणार आहोत. आपण कोणती आहोत? बिझनेस कम्युनिटी आहे. आपण घाटे का सौदा कधी करत नाही. तर लग्न हा नक्कीच फायदे का सौदा आहे आणि का, कसं हे आपण समजून घेणार आहोत आणि दॅट इज वन ऑफ द रिझन व्हाय वी शुड ऑल मॅरी. कधी लग्न करायला पाहिजे? कधी लग्न करायला पाहिजे हा फार मोठा प्रश्न असतो. मी बरेच पेरेंट्स आणि मुलांमध्ये हे डिबेट्स होताना बघतो, की लग्न कधी करायचं? का करायचं? त्यामुळे त्याच्यावरही आपण डिस्कशन्स करूया तिथे. मॅरेज काय आहे ते समजून घेऊयात आपण. अरेंज मॅरेजचे ॲडव्हांटेजेस समजून घ्या. आता ड्रीम 24 हे अरेंज मॅरेजसाठी आहे, म्हणून मी अरेंज मॅरेजला चांगलं म्हणत नाहीये. मी खूप शेकडोनी मॅरेज मेंटरिंग्स केलेत. त्यात लव्ह मॅरेजेस पण खूप होते. अरेंज मॅरेजेस पण होते आणि मी कंपेअर करू शकतो. ऑब्जेक्टिव्हली त्याला कंपेअर मी करू शकतो. तर अरेंज मॅरेजचे बरेचसे ॲडव्हांटेजेस असतात. बऱ्याच वेळा ते लव्ह मॅरेजेस पेक्षा पण जास्ती होतात. ते का ते आपण समजून घेऊयात ऑब्जेक्टिव्हली अगदी. नंतर आपण हे समजून घेऊया, की आपल्या पार्टनरमध्ये काय चेक करायचं? कुठले-कुठले पॅरामीटर्स चेक करायचे, ते का चेक करायचे? कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असतील, ॲट्रिब्यूट्स असतील, क्वालिटीज असतील, जे आपण चेक करायच्या. तुमचा पार्टनर मॅच चांगला व्हावा म्हणून लव्ह लँग्वेजेस पण मॅच व्हायला पाहिजे. तर लव्ह लँग्वेजेस काय असतात? आणि त्या का मॅच व्हायला पाहिजे? कशा मॅच व्हायला पाहिजे? हे पण आपण समजून घेऊया. आता तुम्ही लग्न करताय म्हणजे तुमची एक मोठी विश लिस्ट असणार, की मला माझ्या अ, होणाऱ्या पार्टनरमध्ये काय हवं? तर ही विश लिस्ट कशी बनवायची? ते आपण समजून घेऊयात. त्या विश लिस्टमधलं तुम्हाला काय मिळेल? कसं मिळेल? आणि त्याच्यासाठी एक मॅजिकल रूल आहे, पॅरेटोज 80-20 रूल. तो आपण समजून घेणार आहोत. हे एक अतिशय फेमस मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे आणि ते आपण समजून घेऊ पॅरेटोज रूल आणि त्यांनी तुम्हाला खूप छान क्लॅरिटी येईल, की पार्टनरमध्ये तुम्ही जे शोधताय ते कसं मिळेल? काय मिळेल? त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत, की क्वेशन कसे विचारायचे? कारण कसे विचारायची ही पण एक कला आहे आणि ती समजून घ्यायला पाहिजे आपण. तर प्रश्न कसे विचारायचे? त्यानंतर आपण समजून घेणार आहोत, की कुठले प्रश्न विचारू शकतो आपण. तर मी तुम्हाला एक डिटेल्ड लिस्ट देणार आहे क्वेश्चनची. त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल आणि त्यात गरज पडली तर तुम्ही प्रश्न ॲड करू शकता. कसे ॲड करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे.
आता हे जे प्रश्न तुम्ही विचारणार आहात, डिस्कशन्स करणार आहात, तर त्याच्यामध्ये बऱ्याच कम्युनिकेशन गॅप्स होऊ शकतात. तर त्या काय कम्युनिकेशन गॅप होऊ शकतात आणि त्या कशा अव्हॉइड करायला पाहिजे हेही आपण डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात शेवटी एक डिटेल्ड क्वेश्चन आन्सर सेशन असणार आहे. कारण मी इथे तुमच्या प्रश्नांसाठी आहे. मी माझ्या मनात आहे ते सांगणार आहेच. आणि हे माझ्या मनातल्यापेक्षा जगभर रिसर्च झालेल्या या गोष्टी आहेत. तर त्या मी सांगणार आहे. आणि सर्वात शेवटी आता 2 दिवसाचं सेशन आहे. तर क्वेशन आन्सर सेशन हे आज नाही होणार, ते उद्या होणार. तोपर्यंत काय करा, तुमचे प्रश्न लिहून ठेवा. आता मोठा ग्रुप आहे, 100 पेक्षा जास्ती लोकांचा ग्रुप आहे. आपण मध्ये-मध्ये जर प्रश्न घेत राहिलो, तर सेशन मध्ये जे आपल्याला कव्हर करायचे ते होऊ शकणार नाही. आणि दुसरं काय होतं, प्रश्न तुमचे लिहून का ठेवायचे तुम्ही? कारण बऱ्याच वेळा तुम्हाला जे प्रश्न येतात, त्याचं उत्तर या सेशनमध्येच दडलेलं असतं. काही वेळाने तुम्हाला उत्तर मिळणारच असतं. तर त्यामुळे तुमचे प्रश्न लिहून ठेवा आणि माझी खात्री आहे, की 80-90% प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला सेशनमध्येच मिळेल. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स उरतील, ते आपण शेवटी डिस्कस करू. अगदी डिटेल डिस्कशन्स करू. मला तर मजा येईल. आय वुड से दॅट आय विल लाइक यू टू चॅलेंज मी. मी जे म्हणतोय तेच ब्रह्मवाक्य आणि ते तुम्ही मानायला पाहिजे असं अजिबात नाहीये. तुम्ही सगळे हुशार आहात, नॉलेजेबल आहात. मी म्हणेल की यातले पॉइंट्स ऐका, समजून घ्या, तुमचे प्रश्न लिहून ठेवा आणि आपण अगदी डिटेल डिस्कशन करणार आहोत याच्यावरती ऍट द एंड ऑफ द सेशन. दुसरं म्हणजे जेव्हा आपली इव्हेंट आहे 28-29 ला, तेव्हा मी असणार आहे तिथे आणि तुमच्याशी गप्पा मारण्यासाठीच मी येणार आहे. तर नक्की भेटा मला आणि बोला. तिथेही आपण डिस्कशन कंटिन्यू करू शकतो. सो हे आपण आता करणार आहोत. दिस इज रोडमॅप फॉर द सेशन. तुम्हाला कळालं असेल की आपण काय करणार आहोत, कुठल्या सिक्वेन्सनी करणार आहोत असं. आता आपण हे बघूयात की पार्टनर सिलेक्शन होतं कसं. तर पार्टनर सिलेक्शनचा अरेंज मॅरेज मध्ये एक अप्रोच असा असतो की बेस्ट पार्टनर शोधायचा. एक अप्रोच काय असतो, बेस्ट पार्टनर शोधायचा. तर बेस्ट म्हणजे काय, की पगार कुणाचा सर्वात जास्ती आहे त्यातल्या त्यात, उंच कोण आहे, हँडसम कुठला मुलगा आहे किंवा ब्युटिफुल कुठली मुलगी आहे, टॉप मॅनेजमेंट स्कूल किंवा इंजिनिअरिंग स्कूल्स किंवा मेडिकल स्कूल मधून कोण पास आउट झालंय, कोणाकडे मोठी अँसेस्टरल प्रॉपर्टी आहे, श्रीमंत घरचं कोण आहे, हा कोण मला हसवू शकेल, असे असू शकतात. की काही जणांचा क्रायटेरिया असतो की मला बेस्ट पार्टनर शोधायचा, हायली क्वालिफाईड, खूप चांगली सॅलरी असेल, हा एक अप्रोच होऊ शकतो. दुसरा एक अप्रोच आहे की फोकस ऑन द कम्पॅटेबिलिटी. आता पगार, शिक्षण हे महत्वाचं आहेच, पण दुसरा कॅटेगरी असतो की जे म्हणतात की मला ते बघूच आपण, पण महत्वाचं माझ्यासाठी कम्पॅटिबिलिटी आहे, की आमच्यामध्ये कम्पॅटिबिलिटी कितपत आहे, आमच्या हॉबीज मॅच होतात का, आमचे ऍस्पिरेशन्स मॅच होतात का, इंटरेस्ट मॅच होतात का, आमचं नेचर मॅच होतं का. तर हे दोन अप्रोचेस आहेत. तर आता इथे मला पोल करून घ्यायला आवडेल. तर रोहित, आपल्याला तो पोल करता येईल का इथे, की कुठला अप्रोच तुम्हाला आवडेल, की शुअर. बेस्ट पार्टनर शोधायचा का कम्पॅटिबल शोधायचा. आता पोल येईल आता स्क्रीनवरती आणि तुम्ही सगळे आन्सर करा. तुम्हाला जे वाटतं मनापासून ते आन्सर करा तुम्ही इथे. दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, बेस्ट आणि कम्पॅटिबल, दोन्ही मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. आपण एक 10-15 सेकंद थांबूयात सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यायला. रोहित, आपण पोल एंड करून रिझल्ट दाखवलं तरी चालणार आहे आता. सॉरी दिनेश, काय म्हटलं? पोल एंड करून रिझल्ट हो. दाखवा आता. ओके.
तर रिझल्ट जर आपण बघितला इथे, तर 10% म्हणतायत की त्यांचा फोकस असेल बेस्ट पार्टनर शोधायचा आणि 90% म्हणतायत कंपॅटिबल, की जिथे ॲस्पिरेशन्स, हॉबीज, इंटरेस्ट, नेचर मॅच होतं. तर मला फार छान वाटलं, की 90% लोकं म्हणतायत की कंपॅटिबल शोधणार. फार आनंद वाटला. तुमची मॅच्युरिटी बघून फार आनंद वाटला. पगार, शिक्षण हे महत्वाचं आहे, नो डाउट अबाउट इट. पण आपण बघितलं की आयुष्यामध्ये समाधान, आनंद हा कुठून येतो? तर तो एका कंपॅटिबल पार्टनर मुळे मिळतो. पण आजकाल काय होतंय आपण जर बघितलं अरेंज मॅरेजमध्ये, तर खूप मोठ्या प्रमाणावरती मॅरेज हे मार्केट झालेलं आहे. जसं आपण मार्केटमध्ये गेल्यावरती काय करतो, की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली वस्तू आपल्याला कशी मिळेल, हे बघतो. पण आता हे मार्केट नाहीये. हे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी मी म्हणेल, की कंपॅटिबल पार्टनर इस द राइट पार्टनर. शिक्षण, पैसा महत्वाचा आहे, पण ती सेकंड प्रायोरिटी असली पाहिजे चेकिंगमध्ये. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी की आपल्या ॲस्पिरेशन्स, आपले ड्रीम्स, आपल्या हॉबीज, आपलं नेचर हे मॅच होतं की नाही. त्यामुळे कंपॅटिबल पार्टनर इज द राइट पार्टनर. आता 90% जणांनी जर सांगितलंय, की बेस्ट पेक्षा कंपॅटिबलला मी महत्व देईल, तर तुम्ही मला चॅटमध्ये सांगाल का, की असं का वाटलं? 90% जणांना वाटलं. मला खूप आनंद वाटला त्याच्यामध्ये. अगदी तुम्ही राइट ट्रॅकवर आहात. आता तुम्ही मला सांगाल का, की तुम्ही असं का म्हणताय, की राइट पार्टनरच का तुमच्या अप्रोचमध्ये? बेस्ट पार्टनर का नाही? पण बेस्ट मग का नाही याच्याशी राइट पार्टनर का हे तुम्ही सांगाल का? चॅटवरती तुमची उत्तरं बघायला मला आवडतील. की राइट पार्टनर का? ज्याच्याशी कंपॅटिबिलिटी आहे तो राइट पार्टनर. तर कंपॅटिबिलिटी असणारा पार्टनर निवडावासा का वाटतंय तुम्हाला? तुमचं अगदी ओरिजिनल ओपिनियन टाका. जेवढं तुम्ही शेअर कराल, बोलाल, तेवढं तुम्हाला चांगलं समजेल. तेवढंच मी तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला अजून चांगले इनपुट्स देऊ शकेल. ओके. आणि बाकीच्यांनी ती उत्तरं वाचा सगळी. काय-काय तेजस बच्चूवर म्हणतोय कंपॅटिबिलिटी ही लाईफलाँग आहे. एज्युकेशन, सॅलरी, लाईफस्टाईल ही सिच्युएशनल आहे. व्हेरी गुड. जितेंद्र म्हणतोय फॉर हॅपीनेस इन लाईफ. रमेश म्हणतोय सो मेनी थिंग्स आर इम्पॉर्टंट दॅन मनी अँड वर्थ. विश्वनाथ म्हणतो वाइब्स मॅच झाल्या पाहिजे. मोहिनी म्हणते टू अव्हॉइड डिफरन्सेस इन ओपिनियन. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. वेव्हलेंथ मॅच असते तेव्हा कसं छान वाटतं आपल्याला. मजा येते. लाईफ ब्लॉसम होतं. फुलतं लाईफ असं. अतिशय छान. सुशांत म्हणतोय कंपॅटिबिलिटी विल ब्रिंग द बेस्ट इन द पार्टनर. श्लोक म्हणतोय लॉंग रन साठी बेस्ट आहे कंपॅटिबिलिटी. रचना म्हणतीये सॅटिस्फॅक्शन इज मोर इम्पॉर्टंट इन लाईफ दॅन मटेरियलिस्टिक रिचनेस. आणि मटेरियलिस्टिक रिचनेस येणार आहे बरं का. तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा येणार आहे. तुम्ही मुलं भरपूर कमावताय आणि अजून पुढे जाऊन म्हणजे कमाई हा तर काही प्रश्नच नाहीये. तुम्ही भरपूर कमवताय, त्याच्यापेक्षा जास्ती कमावणार आहात. तर त्यामुळे सॅटिस्फॅक्शनवर फोकस ठेवणं फार महत्वाचं आहे. सो तानिया म्हणते सो बोथ द पार्टनर्स आर इन सिंक अँड अवॉइड डिफरन्सेस ऑन लाईफ डिसिजन. प्रचंड लाईफ डिसिजन्स घ्यायचे असतात. मॅरिड लाईफ हे 30, 40, 50 वर्षाचं असतं. खूप छोटे मोठे डिसिजन घ्यायचे असतात. नॅचरल कनेक्शन आहे. ओंकार म्हणतोय लॉंग टर्म हॅपीनेस आहे, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आहे. राजन म्हणते फोकसिंग ऑन द बेस्ट मे लीड टू इनकम्पॅटिबिलिटीज अँड इन टर्न विल लीड टू इश्यूज इन मॅरिड लाईफ. खरी गोष्ट आहे. बेस्ट पार्टनर माइट नॉट गॅरंटी कंपॅटिबिलिटी. भाजी बाजार असल्यासारखं बेस्ट बेस्ट नाही शोधायला पाहिजे आपण. कंपॅटिबल शोधायला पाहिजे. राईट. सुयोग म्हणते पैसे खूप असेल पण लाईक्स ड्रीम्स मॅचिंग होत नसेल तर पैसा काही उपयोग होणार नाही. खरी गोष्ट. चला. व्हेरी गुड. आय रिअली लाईक तुम्ही इतक्या उत्साहाने पार्टिसिपेट करताय. ही मॅच्युरिटी आनंद झाला. याच्यासारख्या आनंदाची गोष्ट नाही दुसरी. ओके. सो सो जेव्हा
तुम्ही कंपॅटिबल पार्टनर सोबत लग्न करता तेव्हा तुमचं एक फील गुड फॅक्टर असतो आयुष्यामध्ये नेहमी. तुम्ही तुमच्या पार्टनरची कंपनी एन्जॉय करता, कॉन्व्हर्सेशन्स एन्जॉय करता. हा कंपॅटिबल पार्टनर टिपिकली टॅलेंटेड, मॅच्युअर, हंबल असतो आणि दॅट इज व्हॉट मॅटर्स इन लाईफ. तुमचे करिअर गोल, लाईफ गोल्स, हॉबीज मॅच होतात. तुम्ही यू ग्रो टुगेदर आणि त्याच्यात मजा असते ना, की एकत्र तुम्ही पुढे जाता आयुष्यामध्ये, एकमेकांना सपोर्ट करता. सो यू ग्रो वेल टुगेदर. तुम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टीम बनता. हा एक टीम असता तुम्ही. तर आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू बी दिल से हॅपी. आपल्याला राईट पार्टनर शोधायचा आहे कारण वी वॉन्ट टू बी दिल से हॅपी. तर हा ऑब्जेक्टिव्ह आपल्या सगळ्यांचा असावा असं मला वाटते, कारण 90% जण म्हणालेत की आम्हाला कंपॅटिबल पार्टनर हवाय. सो आय एम शुअर यू आर ऑन द पाथ ऑफ बिंग दिल से हॅपी फॉर शुअर बाय फाइंडिंग अ कंपॅटिबल पार्टनर एज सच. ओके. तर आपण या सेशनमध्ये हेच बघणार आहोत की राईट पार्टनर कसा शोधायचा आणि राईट पार्टनर काय हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं. राईट पार्टनर म्हणजे कंपॅटिबल पार्टनर. ओके. आता कंपॅटिबिलिटी म्हणजे काय? तर कंपॅटिबिलिटी म्हणजे तुम्ही दोघं सेम किंवा सिमिलर असायला हवेत का? हे समजून घ्या की कंपॅटिबिलिटी म्हणजे तुम्ही दोघं अगदी सेम असले पाहिजे का? आता सेम नसतं. दोन कुठलीच माणसं सेम नसतात. अगदी सख्खे भाऊ बहीण जे एका डीएनएतून जन्म झालाय, एका घरात सेम संस्कारात वाढले, ते भाऊ बहीण पण खूप वेगळे असू शकतात. त्यामुळे दोन सेम माणसं मिळणं अवघड आहे, पण सिमिलर विल बी अ बेटर वर्ड. की कंपॅटिबिलिटी म्हणजे तुम्ही दोघं सिमिलर असला पाहिजेत का? तर याचं उत्तर जर घेतलं तर त्याला दोन प्रकारची उत्तर येतील, येस आणि नो. काही गोष्टींसाठी तुम्ही सिमिलर असणं गरजेचं आहे. पार्टनर्समध्ये सिमिलॅरिटी असणं गरजेचं आहे आणि काही गोष्टींमध्ये सिमिलॅरिटीची गरज नाहीये. बघूयात आपण की कुठे सिमिलॅरिटी पाहिजे आणि कुठे सिमिलॅरिटीची गरज नाही. हे समजून घेणं महत्वाचं आहे, कारण आता तुम्ही जेव्हा पार्टनर शोधणार आहात, तेव्हा या गोष्टींकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायला हवं की काय गोष्टी सिमिलर पाहिजे आणि काय गोष्टी सिमिलर असायची गरज नाहीये आपल्याला. ओके. सो तुम्हाला काय वाटतं, काय गोष्टी सिमिलर पाहिजे? तर तुमच्या कोर व्हॅल्यूज ह्या सिमिलर पाहिजे. कोर व्हॅल्यूज म्हणजे काय? की तुम्हाला वाटत असेल नाही एज्युकेशन महत्वाचं आहे. पण वेळेस पार्टनर वाटलं की हे एज्युकेशन वगैरे काही महत्वाचं नाही, पैसा महत्वाचा आहे, पैसा आला पाहिजे. दॅट इज द व्हॅल्यू सिस्टीम ऑफ द अदर पर्सन. मग इथे व्हॅल्यू मॅच आहे का? तुम्हाला एज्युकेशन महत्वाचं वाटतंय, तुमच्या पार्टनरला पैसा महत्वाचा वाटतोय फक्त. तर तिथे व्हॅल्यू मॅच नाहीये. ती व्हॅल्यू मॅच असली पाहिजे, कारण आयुष्य सोबत काढायचं आहे. कोर व्हॅल्यूज मॅच झाल्या पाहिजे. तुमच्या हॉबीज शुड बी सिमिलर. आता समजा तुमच्या हॉबी, तुझ्या म्हणजे एकाच्या हॉबी जर आउटडोअर असेल की बाईक रायडिंग करायचं, ट्रेकिंग करायचं, आणि दुसऱ्याची हॉबी इनडोअर असेल की मला घरी राहून चिल करायला आवडतं, नेटफ्लिक्स मॅरेथॉन करायला आवडते घरी राहून. तर ह्या एकदम अपोजिट हॉबीज झाल्या. मग हे दोघं एन्जॉय करणार कसं सोबत? त्यामुळे हॉबीज ऑल्सो नीड टू बी सिमिलर. सेम तर नसू शकतात, पण सिमिलर. इफ यू आर अ आउटडोअर पर्सन, यू नीड अ पार्टनर हुज ऑल्सो आउटडोअर पर्सन. तुमची लाईफस्टाईल मॅच झाली पाहिजे. लाईफस्टाईल म्हणजे काय? की आता समजा मी म्हटलं की कोणाची मॉडेस्ट लाईफस्टाईल असली, की पैसे आहेत पण विचार करून खर्च करणार. हं? तर कोणाची एकदम असे एक्स्ट्रावॅगंट लाईफस्टाईल असू शकते, की लगेच आयफोन 16 घेतला, लगेच पार्ट्यांना गेलात, मोठे मोठे खर्च करताय. तर दोघांच्या लाईफस्टाईल मध्ये फरक असेल. एकाचं मॉडेस्ट असेल, एकाचं एक्स्ट्रावॅगंट लाईफस्टाईल असेल. तर तिथे मॅच होऊ शकणार नाही. त्यामुळे ते सिमिलर असलं पाहिजे. तुमचे लॉंग टर्मचे ऍस्पिरेशन्स सिमिलर असले पाहिजेत, की तुम्हाला काय इंडियात सेटल व्हायचं आहे का अमेरिकेत सेटल व्हावं असं वाटतं. तुमचे ऍस्पिरेशन एक बॅलन्स लाईफ जगायचे, की कामही करायचं आणि हिंडायचं फिरायचं पण. असं आहे का एखादं स्टार्टअप काढून 18-18 तास काम करून खूप रिच व्हायचं असं आहे. तर खूप वेगळे आहेत हे, की एक बॅलन्स लाईफ जगणं हे एक वेगळं ऍस्पिरेशन आहे आणि प्रचंड कष्ट करून एक मोठी ऑर्गनायझेशन उभं करणं हे वेगळं ऍस्पिरेशन. तर नवरा बायकोचे ऍस्पिरेशन्स या ठिकाणी मॅच व्हायला हवे. हा. तर याच्याबद्दल आपण बोलत राहूच, पण हे प्रायमरी गोष्टी आहेत की जिथे कंपॅटेबिलिटी चेक करताना तुमच्यामध्ये सिमिलॅरिटी हवी. आणि हे डिस्कशन आपण पुढे नेणार आहोतच असं. आता आपण प्रोफेशन्स बद्दल बोललो, तर मी म्हणेल की तिथे मॅचिंग प्रोफेशन्स हवेत. ओके. आता तुम्ही सांगाल का की तुमच्या हिशोबाने काय मॅचिंग प्रोफेशन आहे आणि तुमचं प्रोफेशन घेऊन सांगा.
की तुम्ही हे सांगा, की माझं प्रोफेशन हे आहे आणि मला असं वाटतं माझ्यासाठी मॅचिंग प्रोफेशन हे असेल. हे चॅटमध्ये लिहा तुम्ही, की आय एम इंजिनियर, आय एम लुकिंग फॉर अ इंजिनियर. ओके. तुमच्या दृष्टीने मॅचिंग प्रोफेशन काय आहे? तुमचं प्रोफेशन लिहा आणि तुमच्या होणाऱ्या स्पाऊसचं तुम्हाला काय वाटतं? ते लिहा इथे. की तुमच्या दृष्टीने मला समजून घ्यायचं आहे, की तुमच्या दृष्टीने मॅचिंग प्रोफेशन काय आहे? काहीतरी डोक्यात असेलच, की मी इंजिनियर असेल तर मला डॉक्टर हवा आहे. मी आर्किटेक्ट असेल तर नाही, पण तुमचंही प्रोफेशन लिहा, की माझं प्रोफेशन काय? म्हणजे असं लिहा समथिंग डॅश समथिंग म्हणजे आयटी प्रोफेशनल डॅश आयटी प्रोफेशनल किंवा डॉक्टर स्लॅश डॉक्टर किंवा आर्किटेक्ट डॅश इंटिरियर डेकोरेटर त्यातलं एक प्रोफेशन हे तुमचं असलं पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रोफेशनसाठी काय. तर मोहिनी म्हणते की मी डेटा सायन्समध्ये तर आयटी इंजिनियर कोणी मला चालू शकेल मला असं वाटतं की तो कम्पॅटिबल होऊ शकेल. ओके. आणि ते राईट रॉंग काही नसतं. तुमचं मत आहे ते. श्लोक म्हणतो की कम्पॅटिबिलिटी असेल तर प्रोफेशन विल इट रिअली मॅटर. आणि दोन प्रोफेशन्स पीपल फ्रॉम टू डिफरंट प्रोफेशन्स गिव्स अ सेक्युअर्ड लाईफ. श्लोक तुला सेक्युअर्ड का वाटतं चॅटमध्ये टाकशील का की दोन प्रोफेशनचे त्यांनी सेक्युअर्ड लाईफ का वाटतं तुला? श्लोकनी टाकलाय. अच्छा टाकलंय का? अच्छा आय नीड टू स्क्रोल डाऊन प्रॉब्लेम. अच्छा रिसेशन आलं तर एकाचा जॉब जाईल सगळ्या फील्डमध्ये रिसेशन येईल असं नेसेसरी नाही असं त्याचं म्हणणं असावं. आय कॅन अंडरस्टँड दॅट. ओके. रिसेशन प्रूफिंग चालू आहे इथे. व्हेरी गुड. आणि रिसेशन इज अ फॅक्ट कधी येऊ शकतं. गुड टाइम्स डोंट रिमेन ऑलवेज. मी डेव्हलपर आहे आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर मला चालेल असं तेजस म्हणतोय. डेव्हलपर म्हणजे आय अंडरस्टँड सिव्हिल डेव्हलपर असावा तेजस. अजून बाकी कोणाचं? वन न्यू मेसेज. माइंडसेट अँड वर्क एथिक्स समजणं इझी होतं इफ बोथ आर फ्रॉम सिमिलर बॅकग्राऊंड. ओके. ओके व्हेरी गुड. व्हेरी गुड. सुधाकर काका म्हणतात एनी प्रोफेशन इज गुड अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. खरंय काका. अगदी खरंय तुमचं म्हणणं. अगदी खरंय. अजून एखादं इनपुट बघू आणि आपण पुढे जाऊ मग याच्यामध्ये. प्रोफेशन शुड नॉट मॅटर इफ यू आर कम्पॅटेबल असं अक्षता मोरलवारला वाटतंय. व्हेरी गुड अक्षता. व्हेरी गुड. छान छान इनपुट येत आहेत. चला तर आपण पुढे जाऊया त्याच्यावरती. फार छान इनपुट्स आले. आता हे लक्षात घ्या की आपण म्हटलं की मॅचिंग प्रोफेशन्स. मॅच होणारे प्रोफेशन्स मॅचिंग प्रोफेशन्स म्हणजे सेम प्रोफेशन्स नेसेसरीली नाही असं. फॉर एक्झाम्पल की दोन डॉक्टर्स ना लग्न करायचं असेल तर हे नक्कीच कन्व्हिनियंट असू शकतं की अरे मी गायनोकॉलॉजिस्ट आहे माझा नवरा अनेस्थेटिस्ट आहे तर आम्हाला मग हॉस्पिटल उघडायला बरं पडेल तर डेफिनेटली दोन डॉक्टर्सनी मॅरी करणं कन्व्हिनियंट असू शकतं. पण काय चॅलेंजेस येतील कोणी सांगू शकतील का? की जर आपण बघतोय की दोन डॉक्टर्स लग्न करतात तर काय चॅलेंजेस येऊ शकतील? चॅलेंजेस काय? डेफिनेटली इट्स नॉट अ बॅड डिसिजन. कन्व्हिनियन्स असतो त्यांना एकत्र हॉस्पिटल काढता येईल हे तर आपण बघितलंच. पण दोन डॉक्टर्सनी लग्न केलं तर काय चॅलेंजेस होऊ शकतात? कोणी सांगू शकेल? नाही तर सांगायला मी आहेच. पण तुम्ही जेवढं पार्टिसिपेट कराल तेवढं तुम्हालाही मजा येईल. सेशनही छान होईल. प्रणीत म्हणतो की डिफिकल्ट टू फाइंड अ टाइम टुगेदर. अवेलेबिलिटी ॲट होम इज अ प्रॉब्लेम. यु नो फॅमिली लाईफ इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड. वर्क लाईफ बॅलन्स असणं अवघड आहे. दोघांचेही स्केड्यूल बिंग डॉक्टर्स आर सो बिझी. एकमेकांसाठी वेळ देता येणार नाही. उद्या मुलांसाठी वेळ देता येणार नाही त्यांना. सिमिलर फील्ड्स माइट लीड टू कॉम्पिटिशन जेलसी निर्माण होऊ शकेल त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल. इंटरेस्टिंग पॉइंट्स. फॅमिलीसाठी वेळ मिळणार नाही आणि महत्वाचं म्हणजे मोनोटोन असू शकेल. व्हेरी गुड पॉइंट्स आय वुड से. ऍब्सोल्युटली अमेझिंग पॉइंट्स. तर बिझी स्केड्यूल विल अफेक्ट द किड्स. त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळणार नाही आणि हे मोनोटोनस होऊ शकेल. सिमिलरली दोन सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी लग्न करणं पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कन्व्हिनियन्स असतो की ते सॉफ्टवेअर पार्कच्या जवळ राहू शकतील पुण्यात हिंजवडीच्या जवळ राहू शकतात कारण दोघंही आयटी इंजिनियर्स आहात. तर दोन सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी लग्न करण्यातही काहीच प्रॉब्लेम नाहीये. कन्व्हिनियन्स आहे. पण लाईफ मोनोटोनस होऊ शकतं हे तुम्ही फक्त लक्षात घ्या.
प्रत्येक गोष्टीचे काही पॉझिटिव्ह असतात आणि काही चॅलेंजेस असतात. आणि जेव्हा मी म्हणेन आणि नुसतं मी म्हणत नाहीये, मी मेंटरिंग करतो तर माझा खूप अभ्यास असतो. माझ्या घरी 250 पुस्तकं आहेत. अ, मी म्हणतो की आय रिमेन अ स्टुडंट ऑल्वेज. मी अभ्यास करत असतो. आता लोकं वाचत असतो. 6,800 लोकं मेंटर केले त्यांना मी वाचत असतो. तर मी हे नक्की सांगू शकेल आणि याच्यावरती रिसर्चही झालाय जगभर, की जेव्हा नवरा-बायको हे डिफरंट प्रोफेशन्सचे असतात, तेव्हा लाईफ खूप जास्ती एनरिचिंग आणि इंटरेस्टिंग होतं. असं करायलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. पण तुम्हाला पॉसिबल असेल तर बघा, की तुम्ही वेगळ्या मॅचिंग व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही, की आता समजा कोणी शेतकरी असेल आणि कोणी फार्मास्युटिकल मधला रिसर्चवाला असेल, तर ते अवघड आहे, की ते एकाच शहरात किंवा एका गावात मे बी नाही राहू शकणार. तेव्हा अवघड होऊ शकतं. तर डिफरंट प्रोफेशन्स बट दे शुड बी एबल टू मॅच. कन्व्हिनियन्स पण असायला पाहिजे आणि कन्व्हिनियन्स सोबत डिफरंट प्रोफेशन आलं तर लाईफ कॅन गेट रिअली इंटरेस्टिंग. ओके. तर आपण असं का म्हणतो की प्रोफेशन्स आणि ॲबिलिटीज नीड नॉट बी सेम. हे लक्षात घ्या, कारण हे तुम्ही चेक करणार आहात. कंपॅटिबिलिटी चेकमध्ये तुमच्या पार्टनरसोबत चेक करताना लक्षात घ्या, की आयुष्यात तुम्ही आणि तुमचा पार्टनर, स्पाऊस मिळून सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. कारण काय माहितीये का? किंवा तुमच्या ॲबिलिटीज, प्रोफेशन्स एक असायची गरज नाही. कारण तुम्ही दोघं एक टीम आहात हे लक्षात घ्या. ठीक आहे. जसं क्रिकेट टीममध्ये सगळे बॉलर्स असलं तर चालेल का आपल्याला? नाही चालणार. तर क्रिकेट टीमचे जे मेंबर्स असतात दे हॅव टू कॉम्प्लिमेंट ईच अदर, राइट? तेव्हाच ती टीम जिंकेल. त्यामुळे त्या टीममध्ये बॅट्समन, बॉलर, फिल्डर्स सगळेच पाहिजेत. त्याचप्रमाणे जर आपण असं म्हणतोय, की नवरा-बायको मिळून एक टीम बनते आणि ह्या टीमला जर जिंकायचं असेल, तर त्यांचे प्रोफेशन्स आणि ॲबिलिटी सेम असण्याची गरज नाही. त्यांच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्यांनी कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. जर माझ्यात काही कॅपेबिलिटी नसेल, तर ती माझ्या पार्टनरमध्ये असेल, तर माझं आयुष्य संपन्न होईल जास्ती. हां. तर मी रेकमेंड करेल, की डोंट रिस्ट्रिक्ट युअरसेल्फ टू द स्टँडर्ड कॉम्बिनेशन. पूर्वीचे स्टँडर्ड म्हणजे डॉक्टर विथ डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर विथ सॉफ्टवेअर. रॉंग काही नाहीये त्याच्यामध्ये. पण मॅचिंग आणि डिफरंट प्रोफेशन असेल, तर तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर होईल, हे नक्कीच. आता पार्टनर शोधताना तुम्हाला हे बघायला लागतं, की लग्न आम्ही करून एक टीम बनणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दोघांनीही करायची गरज आहे का आम्हाला? तर तसं नाहीये. तुम्ही टीम मेंबर्स आहात, इक्वल पार्टनर्स आहात. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट लग्नामध्ये केलीच पाहिजे असं नाहीये. तर मी म्हणेल, की तुम्हाला जे आवडतं, घरामध्ये भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तुम्हाला जे आवडतं आणि तुम्हाला जे जमतं ते तुम्ही घेऊ शकता. आता माझं एक्झाम्पल देतो. मी एंड माय वाईफ, आय गिव्ह यू आवर एक्झाम्पल. तर आमच्या घरी फायनान्शियल प्लॅनिंग, ट्रिप प्लॅनिंग हे मी करतो. कारण मला ते जमतं आणि मला ते आवडतं. माझी बायको शी इज इन ब्युटिफिकेशन ऑफ होम. माझं घर खूप जणांना फार सुंदर वाटतं आणि त्याचं क्रेडिट माझ्या बायकोला आहे. खूप ग्रीन आहे माझं घर, गार्डनिंग तिची हौस आहे तिला. त्यामुळे त्याच्यावरती ती जास्ती ट्रिप प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग ती सुद्धा करू शकते. शकते. इट इज अबाउट एबिलिटी. पण तिला आवडतं काय जास्ती? गार्डनिंग असेल, होम ब्युटी. तर त्यामुळे होम ब्युटिफिकेशनकडे ती लक्ष देते, फायनान्शियल प्लॅनिंग, ट्रिप प्लॅनिंगकडे मी लक्ष देतो. सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करायची गरज नाही आणि मी घरात प्रत्येक गोष्ट करतो. क्लिनिंग टॉयलेट पासून, ड्रायिंग क्लोथ्स पासून, कुकिंग पर्यंत सगळ्या गोष्टी मी करू शकतो आणि त्या आम्ही शेअर करतो. ज्याला जमेल तो करतो. आणि ॲट द सेम टाईम आमच्या दोघांची ग्लोबल आय-टी करिअर्स होते आणि आय-टी करिअर सांभाळून आम्ही हे दोघं करतो. आणि दोघंही आय-टी प्रोफेशनल असल्यामुळे आम्ही काय करतो, की आम्ही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आय-टीच्या गोष्टी आम्ही डिस्कस करत नाही. त्यामुळे लाईफ बोरिंग होत नाही. तर पॉइंट इथे असा आहे, की लाईफ पार्टनर सिलेक्ट करताना दोघांमध्येही सगळ्या एबिलिटीज असायची गरज नसते. तुम्ही एक टीम आहात आणि एका टीममध्ये जसं बॅट्समन बॅटिंगवरती फोकस करतो, बॉलरवर बॉलिंगवर फोकस करतो. बॉलर पण बॅटिंगसाठी येतो. बॅट्समन पण रिक्वायरमेंट असेल तर बॉलिंग किंवा फील्डिंग करतोच करतो. पण प्रायमरीली तो बॅटिंग करतो. आणि तो फिल्डिंग पण करेल. बॉलर हा प्रायमरीली बॉलिंग करतो आणि तो बॅटिंग सुद्धा करेल. मे बी लोअर ऑर्डरमध्ये करेल. है ना? तर तसं असतं. त्यामुळे पार्टनर शोधताना सगळे गुण शोधायची गरज नसते. ओके. मोर तुम्हाला कॉम्प्लिमेंट होईल अशा गोष्टी शोधणं महत्वाचं. सो युअर एबिलिटीज कॅन बी डिफरंट. युअर प्रोफेशन्स कॅन ऑल्सो पॉसिबली बी डिफरंट. एक असलं तरी प्रॉब्लेम नाहीये. जसं आमच्या एक आहेत, पण आम्ही एक असा अनरिटन रूल बनवून घेतलाय, की ऑफिसच्या गोष्टी घरी नाही करायच्या. सॉफ्टवेअरच्या गोष्टी नाही बोलायच्या. वी हॅव लॉट ऑफ कॉमन इंटरेस्ट व्हिच मेक्स अवर लाईफ इंटरेस्टिंग.
आता एक एक्झाम्पल घेऊयात. फूड जेव्हा तुम्ही खाता हॉटेलमध्ये जाऊन, तेव्हा ते टेस्टी आणि हेल्दी पण असायला पाहिजे आणि लुकिंग गुड पण असायला पाहिजे, है ना? आपण छान छान रेस्टॉरंटमध्ये जातो जिथे अतिशय छान पण असतं दिसायला फूड. ठीक आहे. तर दोन्ही गोष्टी हव्यात तशा आपल्याला, पण यातलं जास्ती महत्वाचं काय कोणी सांगेल का? आपण एक पोल करूयात का? रोहित, एक पोल करूयात ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की तुमचं हायर प्रेफरन्स काय आहे? तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता, टेस्टी आणि हेल्दी का लुकिंग गुड? कशाला जास्ती प्रेफरन्स? याच्यावर आपण पोल करून घेऊयात. दोन्ही हवंच आहे, पण प्रेफरन्स कशात? ग्रेट लुकिंग असेल तर प्रॉब्लेम नसतं, त्याचं प्रेझेंटेशन खूप छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, चांगलं वाटतं अगदी आपल्याला. पण इम्पॉर्टन्स कशाला? जर प्रायोरिटाईज करायचं असेल तर इम्पॉर्टन्स कशाला? रोहित, आपण पोल एंड करून रिझल्ट डिस्प्ले करा. तर रिझल्ट आपल्याला असा दिसतोय की 99%, अमेझिंग अमेझिंग, एक क्लिअर व्हर्डिक्ट आहे याच्यामध्ये की 99% म्हणतात की जर प्रायोरिटाईज करायचं असेल तर ग्रेट लुकिंग हरकत नाही आहे, चांगली गोष्ट आहे, पण टेस्टी आणि हेल्दी हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी असं 99% म्हणतात. अमेझिंग. आय रिअली लाईक दॅट. तर मी म्हणेल की हा प्रश्न मी विचारला त्याच्यासाठी एक वेगळं कारण होतं, मला वेगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायचं होतं. काही जणांना लक्षात आलं असेल ही कशाची हिंट आहे ते. काय होतं आजकाल ना, खूप फोकस हा पिक्चर परफेक्ट पार्टनरवर असतो. पिक्चर परफेक्ट पार्टनर म्हणजे काय? जर मी 6 फूट असेल तर ती पण 5 फूट 6 इंच 8 इंच असली पाहिजे. मी जर गोरी असेल तर तो सुद्धा गोरा असला पाहिजे, वगैरे वगैरे. या ज्या गोष्टी असतात ना, तर इट इज मोर ऑफ लुक्स, म्हणजे पिक्चर परफेक्ट पार्टनर. तर लुकिंग गुड वरती प्रचंड फोकस दिला जातो. चुकीचं आहे असं नाहीये. मी म्हणेल की त्याची प्रायोरिटी थोडीशी कमी पाहिजे. कंपॅटिबिलिटी म्हणजे तुमचं मॅचिंग आहे की नाही, टेस्टी आणि हेल्दीचं इक्विव्हलंट इथे जर मी अनॉलॉजी जर याला धरलं, तर लुकिंग गुड इज अबाउट द लुक्स इन द मॅरेज आणि टेस्टी आणि हेल्दी म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे. ओके, तुम्ही ऍडजस्टिंग आहात की नाही, हा तुम्ही हसमुख आहात की नाही, तुम्ही आनंदी आहात की नाही, हे तुमचे जे रिअल कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते म्हणजे टेस्टी आणि हेल्दी. आणि 99% म्हणतात की टेस्टी आणि हेल्दी हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि पिक्चर परफेक्ट, मी असं म्हणत नाही की तुम्ही कुरूप मुलाशी किंवा मुलीशी लग्न करा, मी असं काही म्हणत नाहीये, अजिबात म्हणत नाहीये. डेफिनेटली तुम्हाला चांगला मुलगा आणि मुलगी मिळेलच, पण लुक्स शुड नॉट बी सो इम्पॉर्टंट. मी गमतीने कधी कधी म्हणतो की एवढं मॅच बघितलं जातं मुलं आणि मुलीमध्ये, उंची आणि रंग, आणि अरे बापरे काय काय की ते भाऊ बहीण वाटायला लागतात लिटरली. अहो, एवढं मॅच बघायची गरज नसते हो. हा, त्याच्यापेक्षा बेसिक तिथे मॅच बघा, पण फोकस शुड बी ऑन द टेस्टी आणि हेल्दी फूड. द रिअल यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर लाईफ म्हणजे काय, फक्त प्री वेडिंग शूट महत्वाचं नाही आहे. ओके. आय एम नॉट सेइंग की मॅरी अ बॅड लुकिंग पर्सन. लुक्स फेड. जस्ट कीप प्रायोरिटीज राईट. ओके. कंपॅटिबिलिटी बिकम्स बेटर. ओके, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमची जी कंपॅटिबिलिटी शोधते ती अगदी मुरलेल्या लोणच्यासारखी किंवा एखाद्या जुन्या वाईन सारखी तुमची कंपॅटिबिलिटी अजून छान होत जाणार आहे. असं म्हणतात की नवरा बायको सोबत राहून दे स्टार्ट लुकिंग लाईक वन अँड दे स्टार्ट बिहेविंग लाईक वन. तर ती डेफिनेटली नवरा बायकोला इन्फ्लुएन्स करतो, बायको नवऱ्याला इन्फ्लुएन्स करतं आणि दोघंही एका सारख्या पद्धतीने विचार करायला लागतात. तर कंपॅटिबिलिटी ही मुरलेल्या लोणच्यासारखी खूप छान होणार आहे पुढे, पण लुक्स फेड होणार आहे. त्यामुळे लुक्स बघा नक्कीच, पण सेकंड प्रायोरिटीला लक्ष द्या. कारण लग्न ठरण्यामध्ये ह्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो असं मी बघितलेलं आहे. आता तुम्ही जर रॉंग डिसिजन घेतली, म्हणजे कंपॅटिबिलिटी चेक केली नाही, तर काय होईल हे मला विचारायची गरज नाही, कारण कंपॅटिबिलिटी चेक करणार असं 90% जण म्हणाले की कंपॅटिबिलिटी महत्वाची, असं 90% म्हणाले. तर कंपॅटिबिलिटी नाही, तुम्ही फक्त बेस्ट बेस्ट करायला लागला की जास्ती पैसा कोणाकडे, जास्ती प्रॉपर्टी कोणाकडे, जास्ती गोरी मुलगी कुठली, फक्त ते बघायला गेलात आणि तुम्ही त्याच्यात स्वभाव बघायचा विसरलात, तर इट वुड लीड टू लाईफ टाईम फाईट्स, लाईफ टाईम पनिशमेंट, इमोशनल टर्मॉइल, तुमचं करिअर अफेक्ट होईल. नाही नाही, घाबरून जाऊ नका. ओके, तुम्हाला घाबरण्यासाठी हे दाखवलेलं नाहीये.
पण महत्वाचं कसं आहे, की आपण आता जी डिसिजन घेतोय तो थॉटफुली घ्या. तुम्ही तरुण आहात. पण त्याच्यासाठी ना मराठीत एक म्हण आहे. मी तुमच्यासाठी म्हणतो नाही, मी मलाही अप्लाय केलं तर तसं होईल. त्याला गद्धे पंचविशी म्हणतात. काय म्हणतात त्याला? गद्धे पंचविशी. मग तुम्ही हुशार आहात, नो डाउट अबाउट इट, टॅलेंटेड आहात. पण जेव्हा मॅरेज पार्टनरचं डिसिजन येतं ना, तेव्हा कधी-कधी ना फारच लुक्स वरती जाऊ नका तुम्ही. हं. आणि मी तुम्हाला आहे ना गाईड करायला. त्यामुळे तुमची डिसिजन राइट होईल. रॉंग डिसिजनची तुमच्या याच्यामध्ये तर शक्यताच नाहीये. त्यामुळे द ओन्ली पॉइंट हिअर इज की आपण एक कॉन्शियसली आणि थॉटफुली डिसाईड करूया. आता आपण समजून घेतलं की राइट पार्टनर काय? राइट पार्टनर म्हणजे बेस्ट नाही, तर कंपॅटिबल पार्टनर हे आपण समजून घेतलं. आता जेव्हा तुम्हाला पार्टनर शोधायचं त्याच्या आधी तुम्ही स्वतःला समजून घेणं महत्वाचं आहे. तर पहिली क्रिटिकल स्टेप काय, की बाबा मला पार्टनर शोधायचं मी काय आहे, हे तर मला समजून घेता आलं पाहिजे पहिल्यांदा. तर त्याच्यासाठी काही टूल्स आणि टेक्निक्स आहेत का? तर आहेत. अगदी ग्लोबल टेक्निक आहेत, प्रूव्हन टेक्निक आहेत. तुम्हाला सांगतो मी कुठल्या-कुठल्या टेक्निक आहेत आणि त्यातले काही टेक्निक्स आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके. दुसरा पॉइंट माझ्या सगळ्या स्लाइड्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त सेशन संपल्यावर उद्या रात्री त्या शेअर होतील. मॅनेजमेंट टीमकडे देऊन ठेवलेल्या असतील. जितू भाऊंकडे, रोहितकडे त्या दिलेल्या असतील आणि उद्याचं सेशन संपलं की दुसऱ्या मिनिटाला पल्लेवार भाऊ ते शेअर करतील आपल्या WhatsApp ग्रुपवरती. त्यामुळे स्लाइड्स असतील. तुम्हाला काही नोट्स काढायचे असतील तर नक्की काढा, कारण मी स्लाइडच्या पुढे जाऊन पण बोलतो. पण स्लाइड्स मी डिटेल केल्यात. नॉर्मली स्लाइड्स डिटेलमध्ये करायची पद्धत नसते. पण या स्लाइड्सचा नोट्स म्हणून वापर व्हावा म्हणून या स्लाइड्स मी डिटेल केलेल्या आहेत. तर या स्लाइड्स मी तुम्हाला देणार आहे. ओके. एक स्वॉट अनालिसिस असतो. हा प्रोफेशनली पण वापरला जातो खूप मोठ्या प्रमाणावर. तर काही जणांनी ऐकला असेल, काही जणांनी याचा वापरही केला असेल. ओके. स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तर स्वॉट अनालिसिस आपण शिकणार आहोत सेल्फ अवेअरनेससाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी. त्यानंतर जोहारी विंडो नावाचा अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे, मॅनेजमेंट कॉन्सेप्ट आहे. त्याचा फार उपयोग झालेला आहे मॅनेजमेंटमध्ये लोकांना. काही पर्सनॅलिटी टेस्ट आहेत. MBTI, मायर ब्रिग्स टाइप इंटिग्रेटर, ही अतिशय पॉप्युलर पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तर ह्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तर तुमची पर्सनॅलिटी पण सांगितली जाते आणि कुठला पर्सनॅलिटी टाइप तुमच्या पर्सनॅलिटी टाइपला मॅच करेल. जसं मी म्हणतो की अपोजिट्स अट्रॅक्ट. तर ते डेफिनेटली शक्य असतं. तुम्ही एक टीम म्हणून तुम्ही कॉम्प्लिमेंट करायचंय, तर मग MBTI तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी शोधायला मदत करतं आणि तुम्हाला हेही सांगते, की तुमची जर पर्सनॅलिटी टाइप हा असेल, तर तुम्हाला मॅचिंग पर्सनॅलिटी टाइप कुठला पार्टनर असेल ते सांगतं. DISC म्हणून एक मेथड आहे, एनेग्राम म्हणून एक मेथड आहे. यातल्या 2-3 मेथड आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आपण बाकी नंतर तुम्ही डिटेल वाचा त्याच्याबद्दल, कारण नाहीतर आठवडाभर आपल्याला बोलायला लागेल. ओके. स्वॉट अनालिसिस काय असतो हे समजून घेऊया. ही डायग्राम बघा तुम्ही आता. तर स्वॉट अनालिसिस काय म्हणता येईल का? पहिल्यांदा मी बोलतो आणि मग डायग्राम दाखवतो, की तुमच्या स्ट्रेंथ्स लिस्ट डाउन करा. तुमच्या वीकनेसेस लिस्ट डाउन करा. तर तुमच्या आता लाईफमध्ये कसं असतं ना, मी म्हणेन की तुमच्या ज्या काही वीकनेसेस आहेत, त्या जर तुमच्या पार्टनरच्या स्ट्रेंथ असल्या, तर डेफिनेटली तुमचं आयुष्य कंप्लीट आणि चांगलं होईल. म्हणजे समजा आय एम नॉट क्रिएटिव्ह. आय एम नॉट क्रिएटिव्ह. आय एम अ व्हेरी लॉजिकल पर्सन. आय एम नॉट क्रिएटिव्ह. सो फॉर मी हॅव्हिंग अ क्रिएटिव्ह वाईफ इज अ ब्लेसिंग. ओके. तर तुमचे जे वीकनेस आहेत, ते तुमच्या पार्टनरचे जर स्ट्रेंथ्स असतील तर बरं पडेल. सी अपोजिट ऑफ दिस इज नॉट ट्रू. मी असं म्हणेन तुमचे स्ट्रेंथ्स हे अपोजिटचे तुमच्या पार्टनरचे वीकनेसेस पाहिजे असं मी म्हणत नाही. तुमचे आणि पार्टनरचे स्ट्रेंथ्स सेम असू शकतात. ओके. पण तुमच्या पार्टनरचे काही जर वीकनेसेस असतील तर ते तुमचे स्ट्रेंथ असेल तर खूपच छान. ठीक आहे. आणि तुमचे भरपूर कॉमन स्ट्रेंथ्स असू शकतात. ओके. तर तुमचे स्ट्रेंथ्स लिस्ट डाउन करा. स्ट्रेंथ्समुळे तुम्हाला बऱ्याच अपॉर्च्युनिटीज मिळतात. ओके. वीकनेसेसमुळे काही चॅलेंजेस क्रिएट होतात. तर द पॉइंट आय मेड वॉज की तुमचा जो वीकनेस असेल, तो तुमच्या पार्टनरचा स्ट्रेंथ असेल आणि तुमच्या पार्टनरचा वीकनेस हा तुमचा स्ट्रेंथ असेल, हे बघा. दॅट विल बी गुड. दुसरं काय माहितीये का, की हे आपण स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस लिहिताना कधी-कधी घाबरायलाही होतं. कारण वीकनेसची लिस्ट एवढी मोठी होते, की असं वाटतं की अरे, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? एवढे का वीकनेसेस आहेत माझ्यामध्ये? पण मी म्हणेल विकनेसेस सगळ्यांमध्ये असतात. नारायण मूर्ती ज्यांनी इन्फोसिस फॉर्म केली. नारायण मूर्तींना जर तुम्ही विचारलं तुमच्यात काय विकनेसेस आहेत, तर बिलीव्ह मी ही विल गिव्ह यू अ लाँग लिस्ट ऑफ विकनेसेस. त्यामुळे लाईफ इज नॉट अबाउट विकनेसेस, लाईफ इज अबाउट
कॅपिटलायझिंग ऑन युअर स्ट्रेंथ्स. ओके. आता ही स्टोरी सांगण्यात मी आता वेळ घालवत नाही, तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. ओके. दुसरी टेक्निक आहे सेल्फ अवेअरनेसची जोहारी विंडो. आता हा डायग्रॅम नीट तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये कसं आहे की पहिला कॉलम काय, नोन टू सेल्फ, आणि दुसरा कॉलम आहे नॉट नोन टू सेल्फ. पहिला रो काय, नोन टू अदर्स, आणि सेकंड रो आहे नॉट नोन टू अदर्स ऑल्सो. ठीक आहे. ओपन एरिया म्हणजे काय, तुमच्या पर्सनॅलिटीतल्या अशा गोष्टी ज्या तुम्हालाही माहिती आहेत आणि दुसऱ्यांना सुद्धा त्या माहिती आहेत. हा, तो ओपन एरिया झाला. आता जोहारी विंडो काय म्हणतं माहितीये, तुम्हाला जर चांगला पार्टनर सिलेक्ट करायचा असेल तर तुमच्या पर्सनॅलिटीचा ओपन एरिया जितका जमेल तेवढा मोठा पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही जसे आहात तसंच तुम्ही दाखवलं पाहिजे. तुम्ही जसे आहात तसंच समोरच्या माणसाला, तुमच्या होणाऱ्या पार्टनरला तुम्ही दाखवलं पाहिजे. ओपन एरिया खूप मोठा पाहिजे. आता आपल्या आयुष्यात ओपन एरियाच नसतो, ब्लाइंड एरिया पण असतो. ब्लाइंड एरिया म्हणजे कसं, की लोकांना माहिती आहे तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल, पण तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही की माझ्या पर्सनॅलिटीत या गोष्टी आहेत, चांगल्या पण असतील आणि वाईट पण असतील. ते एक ब्लाइंड एरिया असतो, की तुमच्या पर्सनॅलिटीला ब्लाइंड एरिया, लोकांना माहिती आहे पण तुम्हाला नाही माहिती. हिडन एरिया म्हणजे काय, की नोन टू युअर सेल्फ, तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही लोकांना तो दाखवत नाही. एक एक मुखवटा घालून तुम्ही फिरताय नेहमी, की माझ्या पर्सनॅलिटीला ह्या गोष्टी लोकांना कळल्या नाही. दॅट इज अ हिडन एरिया. आणि काही गोष्टी अशा असतात त्या कोणालाच माहिती नाहीयेत. जोहारी विंडो काय म्हणतो, की तुमचे रिलेशनशिप्स तेव्हाच सक्सेसफुल होतील जेव्हा तुम्ही काहीही लपवत नाही. जसे आहात तसेच जेव्हा तुम्ही दाखवता, तेव्हाच तुमचे रिलेशनशिप, ते नवरा बायकोचे असतील, वडील मुलाचे असतील, मित्रांचे असतील, भावांचे असतील, तुम्ही समाजात वावरताना असेल, तर ऑब्जेक्टिव्ह आहे की तुमचा ओपन एरिया हा सेम पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे दाखवला पाहिजे. जर ओपन एरिया मोठा करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, की दुसरे ब्लाइंड एरिया, हिडन एरिया आणि अननोन एरिया कमी करावा लागेल. बरोबर. सो रिड्यूस साइज ऑफ द अदर क्वाड्रंट. सो मला सांगा, समजा ब्लाइंड एरिया कमी करायचा आहे आपल्याला, तर काय करता येईल? चॅटमध्ये टाकाल. ब्लाइंड एरिया आपल्याला कमी करायचा तर काय करता येईल? आपल्या पर्सनॅलिटीला ब्लाइंड एरिया कमी करायचा आपल्याला कसं करता येईल? सुयोग म्हणतो टेक फीडबॅक. अमेझिंग. सोनाली म्हणते सेल्फ अनालिसिस. फॅन्टॅस्टिक. नाही, लक्षात घ्या, ब्लाइंड एरिया. ब्लाइंड म्हणजे तुम्हाला माहिती नाही, लोकांना माहिती आहे. इट इज नॉट अबाउट द मास्क. ब्लाइंड एरिया बद्दल आपण आता बोलतोय पहिल्यांदा. एक एक एरिया घेतोय आपण. हं? की तुम्हाला माहिती नाही, लोकांना माहिती आहे तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल. आणि द राईट आन्सर इज टेकिंग फीडबॅक फ्रॉम पीपल. ओके. राईट आन्सर इज लिसनिंग टू व्हॉट पीपल से अबाउट यू. है ना. तर ब्लाइंड एरिया जर आपल्याला कमी करायचा असेल तर ओपननेस ऑफ फीडबॅक असला पाहिजे. आता कुणाला फीडबॅक विचारायचा? तुमच्या पेरेंट्सना विचारा, तुमच्या मित्रांना विचारा. ओके. तुमच्या रिलेटिव्हजना विचारा, जे तुम्हाला ओळखतात बऱ्याच वर्षापासून त्यांना विचारा. आणि मग तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीतल्या गोष्टी, बऱ्याच वेळा आपल्या पर्सनॅलिटीतल्या गोष्टी या आपल्याला सुद्धा माहिती नसतात. त्यामुळे ओपननेस टू फीडबॅकमुळे ब्लाइंड एरिया कमी होईल. तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीतल्या चांगल्या गोष्टी कळतील त्या एनकॅश करा तुम्ही. तुमच्या पर्सनॅलिटीतले प्रॉब्लेम्स कळतील ते सॉल्व्ह करा. है ना. आता मला सांगा की हिडन एरिया कसा कमी करायचा, जो तुम्ही स्वतःच हाईड करताय. आणि जोहारी विंडो म्हणतो की लपवायचं नाही, जे आहात ते दाखवा. सुयोग म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. व्हेरी गुड. ब्लाइंड एरिया आपल्याला कमी करण्यासाठी निंदकाचे घर असावे शेजारी. खरंय. आता आपण हिडन एरियाला आलोय. व्हेरी गुड काका. परिमल म्हणतो बी जेन्युइन. मास्क घालू नका. सो सिंपल सोल्युशन आहे हिडन एरिया कमी करायचं, मास्क घालू नका, जसं आहात तसं दाखवा. आय एम शुअर करत नाहीत लोक असं. आणि मी आयडियलिस्टिक पर्सन नाही, काहीतरी तत्वज्ञान घेऊन तुम्हाला सांगतोय असं नाहीये. हे मी होताना बघितलंय आयुष्यामध्ये. त्यामुळे मी थिअरी घेऊन बोलणारा माणूस नाही, मी फील्डवरचा माणूस आहे, लोकांना डायरेक्टली मेंटर करणारा, त्यांचं आयुष्य माहिती असणारा माणूस आहे. तर काय करायचंय तुम्हाला, की मास्क नाही घालायचा. हाऊ टू रिड्यूस हिडन एरिया. बी रिअल. मास्क घालू नका, जसं आहेत तसं दाखवा.
रेडी फॉर सेल्फ डिस्क्लोजर. घाबरू नका. तुम्ही जसं आहात तसं दाखवायची तुमची जर हिंमत नसेल, तुम्ही आहात काहीतरी, पण पार्टनरशिप प्रॉस्पेक्टिव्ह पार्टनरशिप बोलताना तुम्ही जर दुसरं काहीतरी दाखवलात, तर तुम्हाला चुकीचं पार्टनर मिळेल ना. नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे आणि तुमच्या पार्टनरचं पण होणार आहे. करेक्ट. मोहिनी म्हणते, कन्वे द एक्सपेक्टेशन्स अँड अवर पर्सनॅलिटी ओपनली आणि फिअरलेसली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्हा लोकांची जनरेशन वेगळी आहेच हो. आय फील रिअली गुड अबाउट युअर जनरेशन की तुम्ही कॉन्फिडंट आहातच आहात. ओके. तानिया म्हणते, ऍक्सेप्ट युअर सेल्फ फर्स्ट. अमेझिंग पॉइंट, अमेझिंग पॉइंट. इट इज द फर्स्ट स्टेप. तुम्ही जर स्वतःला ऍक्सेप्ट करू शकलात, तुम्ही स्वतःवरती प्रेम करू शकलात, तरच तुम्ही मास्क न घालता फिरू शकाल. ओके. तर पहिल्यांदा स्वतःला ऍक्सेप्ट करा, स्वतःवरती प्रेम करा. आता तिसरा पण आपल्याला कमी करायला पाहिजे, की अननोन एरिया, की तुम्हालाही माहित नाही तुमच्या काही 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 स्ट्रेंथ्स विकनेसेस तुम्हालाही माहिती नाहीयेत, इतरांनाही माहिती नाहीयेत. त्या कशा काय? तो अननोन एरिया कसा कमी करायचा? कोणी सांगू शकेल का? आपल्या पर्सनॅलिटीचे काही फॅसेट्स असतात असे. खूप छान पण असतात. खूप वीक फॅसेट्स पण असतात, जे आपल्यालाही माहिती नसतात, इतरांनाही माहिती नसतात. काय करता येईल, की तो अननोन एरिया कमी होईल? कोणी सांगू शकेल? फार अवघड नाहीये. थिंक अबाउट इट, की तुमच्या पर्सनॅलिटीचे असे अँगल्स आहेत, जे तुम्हालाही माहिती नाही, इतरांनाही माहिती. ते कसे कळतील? कळायला पाहिजे ना. फॅन्टॅस्टिक. किती छान उत्तर आहेत. सेल्फ टॉक आहे, अदर्स एक्सपिरियन्स आहे, ऑब्झर्वेशन आहे, डुईंग डिफरंट थिंग्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अतिशय छान उत्तर, अतिशय छान उत्तर. बी एक्सप्रेसिव्ह, बी रेट्रोस्पेक्टिंग, रेट्रोस्पेक्शन करा. स्वतःवर प्रयोग करून बघा. अमेझिंग, अमेझिंग. कॉन्शियसली ऑब्झर्व युअर सेल्फ. समोरच्या मतांना महत्व द्या. खूप छान, खूप छान. तर हा अननोन एरिया तो कसा कमी करायचा? तर सर्वात महत्वाचं पर्सनॅलिटी टेस्ट घेऊ शकता तुम्ही. व्हेरी गुड. देर आर दिस पर्सनॅलिटी टेस्ट. हाऊ टू रिड्यूस अननोन एरिया? तर सर्वात महत्वाचं आहे, ट्राय न्यू थिंग्स. ओके. त्यानंतर तुम्ही मेंटरला भेटू शकता. लाईफ कोच, मेंटर मी असू शकतो. मीच असलो पाहिजे असं काही नाही. दुसरा कुठलाही असू शकतो. तुम्ही मेंटर, लाईफ कोचला भेटू शकता, जो तुमच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढेल, तुमच्याशी बोलून, तुम्हाला प्रश्न विचारून. पर्सनॅलिटी टेस्ट असू शकतात. आणि मेडिटेशन विल ऑल्सो हेल्प. व्हेन यू डू मेडिटेशन, प्राणायाम फॉलोड बाय मेडिटेशन, तुम्हाला स्वतःच्याच खूप गोष्टी सुचतात, की अरे मी हे करू शकेल, मी हे करायला पाहिजे वगैरे असं. राईट. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सो तर पॉइंट काय, की ओपन एरिया हा मोठा असला पाहिजे आणि त्याचा सिंपल अर्थ आहे, की तुम्ही जसं आहात तसंच दाखवा. ब्लाइंड एरिया कमी करा फीडबॅक घेऊन. हिडन एरिया कमी करा तुमचा मास्क फेकून देऊ. अननोन एरिया कमी करा बाय ट्राईंग आउट डिफरंट थिंग्स, बाय टेकिंग पर्सनॅलिटी टेस्ट, बाय डुईंग मेडिटेशन, बाय मीटिंग अ गुड मेंटर. ओके. एक चांगला मेंटर करा तुमच्या आयुष्यामध्ये. एमबीटीआय ही अजून एक टेक्निक आहे. तर एमबीटीआय टेक्निक काय? त्याचं नाव आहे मायर्स ब्रिग्स टाइप इंडिकेटर. तर एमबीटीआय टेक्निक मध्ये काय, तुमच्या पर्सनॅलिटीचे ना 4 प्रकारच्या गोष्टी ओळखल्या जातात. हा. आणि प्रत्येक प्रकारासाठी 2 ऑप्शन्स आहेत. आणि एका लेटरनी ते डिस्प्ले केलं जातं. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनच करतो. की पहिलं लेटर जे आहे, 4 लेटर्स मध्ये तुमची पर्सनॅलिटी डिफाईन होते. किती लेटर्स मध्ये? 4 लेटर्स मध्ये तुमची पर्सनॅलिटी डिफाईन होते. आणि प्रत्येक लेटरमध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. तर पहिलं लेटर काय? ई किंवा आय. तुमची पर्सनॅलिटी ही इंट्रोव्हर्ट असते किंवा एक्स्ट्रोव्हर्ट असते. तर इंट्रोव्हर्ट म्हणजे काय, की जे स्वतःत राहायला पसंत करतात, इंडिपेंडेंटली कामं करायला ज्यांना आवडतं. एक्स्ट्रोव्हर्ट्स कुठले असतात, की ज्यांना सोशल राहायला आवडतं, टीम सोबत काम करायला आवडतं. तर पहिलं लेटर काय असणार आहे तुमच्या पर्सनॅलिटी डेफिनेशनचं, की तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट आहात का इंट्रोव्हर्ट? तर यू विल बी आयदर ई ऑर आय इन द फर्स्ट लेटर. 4 लेटर मध्ये तुमची पर्सनॅलिटी डिफाईन होणार आहे. त्यातलं पहिलं लेटर ई किंवा आय असणार आहे. दुसरं आहे सेन्सिंग किंवा इंट्युशन. आता याच्यात काय फरक आहे? सेन्सिंग पर्सनॅलिटी म्हणजे जी फॅक्ट्स, रियालिटीज, एक्सपिरियन्सेस वरती डिसिजन घेते. आणि इंट्युटिव्ह म्हणजे जी फॅक्ट्स आणि फिगर्सवर जात नाही, पॉसिबिलिटीज, पॅटर्न्स, फ्युचर ओरिएंटेड आयडियाज यांनी इन्स्पायर होते, यांनी डिसिजन घेते. तर दुसरं लेटर ठरतं, की तुम्ही आयदर सेन्सिंग पर्सनॅलिटी आहात, फॅक्ट्स फिगरवाली पर्सनॅलिटी आहात, किंवा पॉसिबिलिटीज, आयडियाज वाली आहात. तिसरं आहे थिंकिंग किंवा फिलिंग. 2 पर्सनॅलिटीज असतात. थिंकर्स जे असतात ते लॉजिक आणि ऑब्जेक्टिव्ह अनालिसिसवर डिसिजन घेतात. आणि फिलिंग वाले जे असतात
ते गट फील वरती डिसिजन घेतात असं. चौथं लेटर आहे जजिंग किंवा परसिव्हिंग. ओके. तर जजर्स ही पर्सनॅलिटी असते आणि हे त्यांना स्ट्रक्चर आवडतं. एकदम प्लॅन्ड गोष्ट असते की ठरलं पाहिजे, प्लॅन केला पाहिजे, क्लिअर डिसिजन्स असल्या पाहिजे. तर जजर्स हे प्लॅन्ड लोक असतात. परसिव्हर्स हे खूप फ्लेक्झिबल लोक असतात. त्यांना स्पॉन्टेनिटी आवडते की चला गोव्याला जाऊ आणि मग तिथे जाऊन बघू काय करायचं हे आपण तिथे जाऊन बघू. अ, अशा प्रकारची लोक ही असतात. तर 4 लेटर कळाले तुम्ही आयदर जे असाल किंवा पी असाल. हं? तर 4 लेटर्स आहेत वेगवेगळे. तर त्याच्यामुळे 16 प्रकारच्या पर्सनॅलिटीज डिफाईन होतात एमबीटीआय मध्ये. एक्झाम्पल्स आहेत आय-एस-टी-जी, ई-एन-टी-पी, आय-एन-टी-पी एक्सेट्रा ह्या 16 प्रकारच्या पर्सनॅलिटी आहेत आणि एमबीटीआय टेस्ट तुम्हाला कंपॅटिबिलिटी पण सांगते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एमबीटीआय काय म्हणतं, की ई-एन-टी-पी टाइपची तुमची जर पर्सनॅलिटी असेल, तर आय-एन-एफ-जे शी तुमचं मॅचिंग चांगलं होईल. का? तर ई-एन-टी-पी ब्रिंग्स एक्साइटमेंट अँड व्हिजन आणि आय-एन-एफ-जे ब्रिंग्स डेप्थ अँड इमोशनल सपोर्ट आणि ते कंपॅटिबिलिटी आणतं त्यांच्यामध्ये. आय-एस-टी-जे आणि ई-एस-एफ-जी मध्ये खूप छान कंपॅटिबिलिटी असते लाईफ पार्टनरसाठी. कारण आय-एस-टी-जे प्रोव्हाइड स्टॅबिलिटी आणि ई-एस-एफ-पी प्रोव्हाइड स्पॉन्टेनिटी आणि एनर्जी. कॉम्पॅटेबल गोष्टी झाल्यात ना, लाईफ मोनोटोनस आणि नाही बोरिंग झालं पाहिजे ना, तर हे कंपॅटिबल आहेत आय-एस-टी-जे आणि मी. तर तुम्ही एमबीटीआय टेस्ट करून घेऊ शकता. डी-आय-एस-सी टेस्टमध्ये काय होतं, की 4 अ, अ, गोष्टी तुमच्या शोधल्या जातात. म्हणजे 4 पैकी एक पर्सनॅलिटी तुमची डिफाईन होते तुम्ही टेस्ट दिल्यावर, की तुम्ही डॉमिनंट पर्सनॅलिटी असते, इन्फ्लुएन्शियल असते, स्टेडी पर्सनॅलिटी असते किंवा कॉन्शियसनेस अशी पर्सनॅलिटी असते. आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांनी सुद्धा मॅच दिलेले आहेत, की पॉसिबल कॉम्पॅटिबिलिटीज काय आहेत. तर पहिल्यांदा टेस्ट दिल्यावर तुम्हाला तुमचा टाइप कळेल. तर डी टाइप हा जो असतो हा असर्टिव्ह, कॉम्पिटिटिव्ह आणि रिझल्ट ओरिएंटेड असतो. तर त्याचा बॅलन्स कोणासोबत होईल? स्टेडीनेस सोबत होईल. तर कारण स्टेडीनेस पर्सनॅलिटी ही काम, पेशंट आणि सपोर्टिव्ह असते. तर डॉमिनंट आणि स्टेडीनेस, लीडर आणि फॉलोअर कॅन गो टुगेदर असं हे म्हणतंय. तर तुम्ही स्वतःची डी-आय-सी टेस्ट करून घ्या. त्याच्यामध्ये कोणाचं डॉमिनंट आलं तर ही शुड सर्च फॉर अ पर्सन विथ स्टेडीनेस पर्सनॅलिटी. तुमची जर आय इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी असेल, की तुम्ही सोशिएबल आणि एनर्जेटिक आहात, तर तुमचा पार्टनर हा सी टाइपचा पाहिजे. हू फोकसेस ऑन ऑर्गनायझिंग आणि प्रिसिजन. ओके. तर या खूप सायंटिफिक टेस्ट आहेत आणि त्याच्यावरती खूप रिसर्च झालाय. त्यांनी खूप मोठे मोठे सॅम्पल साइजेस घेऊन चेक केलंय, की हे खरंच वर्क होतं का? आणि हे खरंच वर्क होतं. तर तुम्ही ही डी-आय-एस-सी टेस्ट पण घेऊ शकता. बाकीच्या काय गोष्टी आहेत? जर्नलिंग हेल्प्स म्हणजे रायटिंग डायरी. आता डायरी काय तुम्ही रोज लिहायची गरज नसते. मी इतक्या वाजता उठलो, हे केलं, ते केलं, जेवणात ही भाजी होती, हे लिहायची गरज नाही. मी म्हणेल जेव्हा तुमच्या इमोशन स्ट्रॉंग असतात, म्हणजे खूप आनंदी असतात, खूप रागवलेले असतात, खूप दुःखी असतात. तर हे स्ट्रॉंग इमोशन्स तुम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जातात, की तुम्ही आनंदी आहात, रागावलेले आहात, दुःखी आहात आणि इंटेन्स इमोशन्स आहेत. तर त्यावेळेला मी म्हणेल, की नक्की जर्नलिंग करा. तुम्ही आनंदी आहात तर का आहात? कसं वाटतंय? रागावलेले आहात किंवा दुःखी आहात, तेव्हा नक्की जर्नलिंग करा, डायरी लिहा. त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ रेट्रोस्पेक्शन करता येईल, स्वतःबद्दल नीट समजून घेता येईल. ओके. 360 फीडबॅक तुमच्यापैकी काही जण आता म्हणत होते, की 360 फीडबॅक करायला पाहिजे. व्हेरी गुड. 360 फीडबॅक म्हणजे काय? की सगळ्यांकडून तुमच्यापेक्षा सीनियर, तुमच्यापेक्षा ज्युनियर, तुमच्या लेव्हलची लोकं, तर पेरेंट्स कडून फीडबॅक घ्या. फ्रेंड्स कडून घ्या, कझिन्स कडून घ्या, तुमच्या ऑफिसच्या कलीग्स कडून घ्या आणि समजून घ्या, की तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ्स आहेत, काय विकनेसेस आहेत. तो 360 फीडबॅक. ओके. असं नाही की तुमच्यापेक्षा फक्त जास्ती अनुभवी लोकांकडूनच घ्याल, तर सगळ्यांकडून घ्या. तुमच्यापेक्षा छोटी लोकं पण तुम्हाला सांगू शकतील. तुमच्यापेक्षा छोटा तुमचा एखादा कझिन असेल, तो म्हणेल की "अरे दादा, तू असं रागवतोस, म्हणजे तुला ना पेशन्स कमी आहे. असं-असं बघ, या 4 वेळा असं झालं होतं बघ." तुम्हाला एखादंच लक्षात येत नाही. तुम्ही म्हणता की "अरे, त्यांनी छान ऑब्झर्व्ह केलं, की मला थोडंसं हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे." तुम्ही एखाद्या लाईफ कोचची हेल्प पण घेऊ शकता. भारतामध्ये ना मेंटर किंवा लाईफ कोचची हेल्प घेण्यामध्ये लोकं खूप लाजतात. एक रिएक्शन कशी असते, "मला काय प्रॉब्लेम आहे का? माझं सगळं चांगलं चाललंय. मला कोणाची हेल्प नको." हां, एखाद्या सायकॉलॉजिस्टकडे जायचं म्हणजे लोकांना काय वाटतं, "मी काय वेडा आहे का? सायकॉलॉजिस्टकडे का जाऊ?" अरे, तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस येऊ शकतो. ऑफिसमध्ये प्रचंड पॉलिटिक्स असू शकतं. तेव्हा तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. तुम्ही जर आयुष्यात यशस्वी व्हायचं तर एखाद्या मेंटर लाईफ कोचकडे जायला पाहिजे, जो तुम्हाला मार्ग दाखवेल. तर
मी म्हणतो की तो कल्चरल चेंज होणं महत्वाचं आहे. आपण एक्सपर्ट्स, त्या फील्डच्या एक्सपर्टची हेल्प घेतली पाहिजे सेल्फ अवेअरनेससाठी. गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण का लग्न करतो ह्या विषयाकडे आता जाऊया. कारण सगळेजण लग्न करतायत. का तर पेरेंट्स म्हणतायत. का तर सोसायटीमध्ये लोक तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करणार, तुम्ही लग्न नाही केलेलं म्हणून. हे चांगली कारणं आहेत का हो लग्न करायला? की सगळे लग्न करतात किंवा आई वडील म्हणतायत किंवा मग सोसायटीमध्ये ऍक्सेप्टन्स मिळणार नाही मला, बॅचलर मी राहिलो तर, ही नक्कीच चांगली कारणं नाही आहेत. तर मग आपण कधी लग्न करायला पाहिजे? जर आपण ही कारणं बरोबर नसताना उगाच सांगितलंय की कर लो यार शादी, ठीक हो जाएगा सब कुछ, असं म्हणून जर लग्न केलं तर आपण आपलं लाईफ पण खराब करू, दुसऱ्या माणसाचं पण खराब करू, विच इज नॉट अ राईट थिंग. तर तुम्ही केव्हा लग्न केलं पाहिजे? एक साधा रूल असा असेल की जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंगली वाटतंय की लग्न करावं, हे जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंगली वाटतं तेव्हा लग्न तुम्ही केलं पाहिजे. पेरेंट्स म्हणतात म्हणून, वय झालं म्हणून, सगळे लग्न करतात म्हणून, ऍक्सेप्टन्स मिळणार नाही म्हणून, असं कुठलंही कारण बरोबर नाहीये. आपण क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला काय, का लग्न करायचं, का लग्न काय करायचं. जर हे क्लिअर असेल तर तुम्हाला तुमची ड्रीम्स माहिती असेल की कुठली ड्रीम्स आहेत माझी, आणि मग ते ड्रीम पूर्ण करायला तुम्हाला कुठला पार्टनर पाहिजे हे तुम्ही विचार करू शकता. आता तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस माहिती आहेत. आता बघा, एक इक्वेशन क्लिअर आहे की तुम्ही स्वतःला ओळखताय की माझ्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस काय आहेत हे तुम्हाला कळतंय. तुम्हाला तुमचे ड्रीम्स, तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला माहिती आहे. तुमचे स्ट्रेंथ्स विकनेसेस माहिती आहेत, म्हणजे तुम्ही कुठे आहात ते माहिती आहे. ड्रीम्स माहिती आहे, म्हणजे कुठे जायचंय ते माहिती आहे. आणि ही जर्नी करण्यासाठी आता तुम्हाला पार्टनर हवाय या जर्नीसाठी. हा, आणि ही जर्नी एन्जॉय करायचं. डेस्टिनेशन महत्वाचं नाही. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट, इट इज द जर्नी विच इज इम्पॉर्टंट. ओके. तर डेस्टिनेशनला तर पोहोचायचंच आहे, पण ती जर्नी पण एन्जॉय करायची आहे. तर आपण कुठे आहोत, कुठे पोहोचायचंय, तर ह्या जर्नीमध्ये मला कसा पार्टनर लागेल म्हणजे मजा येईल, है ना. तर ते तुम्हाला नीट कळेल. ओके. आता तुम्ही मला सांगाल का की तुम्हाला का लग्न करायचं? मला ऐकायला आवडेल की तुम्हाला का लग्न करायचं. आई वडिलांनी सांगितलं म्हणून? तुम्हाला का लग्न करायचं बोला ना. 28-29 ला तर बऱ्याच विषयांवरती डिस्कशन करायचे एकमेकांसमोर. इथे सुरू करा. कम्युनिकेशन इज द की. लाईफ मध्ये, करिअर मध्ये सक्सेस असेल, पर्सनल लाईफ मध्ये सक्सेस असेल, कम्युनिकेशन इज द की. आणि ते डेव्हलप होतं करून करून. त्यामुळे बोलायला शिका. रचना म्हणते लाईफ इज इनकम्प्लीट. मी एकटीने लाईफ कम्प्लीट होणार नाही. माझा पार्टनर आला तर लाईफ कम्प्लीट होईल, असं रचनाचं म्हणणं आहे. दॅट्स वाय आय वॉन्ट टू मॅरी, टू कम्प्लीट माय लाईफ. श्रेया म्हणते टू एन्जॉय लाईफ टू द फुलेस्ट. माझा पार्टनर असेल तर मी लाईफ फुलेस्ट एन्जॉय करू शकेल. माझं जेव्हा कम्पॅटेबल पार्टनर माझ्यासोबत असेल तेव्हा लाईफ छान एन्जॉय करता येईल. प्रणित म्हणते टू हॅव अ बेटर हाफ. नक्की ना प्रणित, बेटर हाफ. राईट. सोनाली म्हणते मुव्हिंग फॉरवर्ड इन लाईफ. एक छान पार्टनर मिळालं की चांगल्या पद्धतीने मूव्ह फॉरवर्ड करता येईल. टू फाइंड अ कंपॅनियन, परिमल म्हणतोय, विथ हुम आय कॅन मेक दिस जर्नी ऑफ लाईफ फिल्ड विथ फन अँड जॉय. अगदी, नक्कीच. नक्कीच. टू फाइंड अ कंपॅनियन. ओके. फॉर फुलफिलमेंट अँड स्टॅबिलिटी, असं आदित्य म्हणतोय. व्हेरी गुड. टू गिव्ह न्यू चॅप्टर टू लाईफ अँड दिस इज द करेक्ट एज. बरोबर आहे. टू गिव्ह न्यू चॅप्टर टू लाईफ, है ना. एकाच चॅप्टरला अडकून पडून उपयोग नाही. न्यू चॅप्टर ऑफ लाईफ असला पाहिजे. मोहिनी म्हणते टू फाइंड अ कंपॅनियन विथ हुम आय कॅन बी हॅपी अँड कम्प्लीट. हा, खूप छान वर्ड आहे, कम्प्लीट. व्हेरी गुड. टू हॅव अ सपोर्ट सिस्टीम. खरंच, आपण स्वतःला कितीही स्ट्रॉंग समजलं तरी एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे. तुम्ही पार्टनरला सपोर्ट करा, पार्टनर तुम्हाला सपोर्ट करत. सेलिब्रेटिंग लाईफ टुगेदर, किती सुंदर वर्ड आहे. लाईफ इज अ सेलिब्रेशन. सावली सोबत असेल तर एकटेपणा येत नाही, असं सुयोग म्हणतोय. खरी गोष्ट आहे. पार्टनर आपली सावली, आपण पार्टनरची सावली. वंडरफुल, वंडरफुल. इमोशनल कन्सिस्टन्सी. व्हेरी गुड. एक इमोशनलला अँकर मिळतो.
टू हेल्प अचीव्ह अम्बिशन्स. बरोबर आहे. तुमच्या ज्या अम्बिशन्स अचीव्ह करायच्या पार्टनर असेल तर अजून सोपं पडतं त्या अम्बिशन्स अचीव्ह करायला. अमेझिंग, अमेझिंग. विल मूव्ह फॉरवर्ड. अतिशय सुंदर उत्तरं. विल मूव्ह फॉरवर्ड. अतिशय छान उत्तरं. यू ऑल आर गोइंग टू बी व्हेरी हॅपी वेन यू आर मॅरिड. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट, यु नो. तर का लग्न करायचं? तर रिसर्च म्हणतो की तुम्हाला एक लाईफ टाईम फ्रेंड मिळेल. म्हणजे राईट पार्टनर चूज केल्यावर. तर का लग्न करायचं? तर तुम्हाला एक लाईफ टाईम फ्रेंड मिळेल. टू शेअर युअर फिलिंग्स अँड डिस्कस आयडियाज. किती मजा येते ना की फिलिंग शेअर करायच्या आहेत, आयडियाज शेअर करायच्या आहेत. तुम्ही एन्जॉय कराल टुगेदर. तुम्हाला छान मुलं असतील ज्यांच्यासोबत तुम्ही फॅमिली कंप्लीट कराल. टू बिल्ड अ लाईफ अँड करिअर टुगेदर अँड ब्लॉसम. फुलासारखं तुम्ही फुलू शकाल छानपैकी. रोमांस, लव्ह, सेक्स या गोष्टी महत्वाच्या आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण नाही ते काय एवढं महत्वाचं नाही असं म्हणायची गरज नसते. हे मोर या वयामध्ये रोमांस, लव्ह आणि सेक्सचं फिलिंग खूप स्ट्रॉंग असतं आणि ते निसर्गाने मुद्दाम क्रिएट केले त्याच्यामुळे बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होतं. तर तेही एन्जॉय करा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर इट इज टू एन्जॉय दॅट जर्नी टुगेदर फ्रॉम व्हेअर यू आर टू व्हेअर यू वॉन्ट टू रीच टू अचीव्ह युअर ड्रीम्स अँड एन्जॉय द जर्नी ॲज सच. ओके. नॉट जस्ट दॅट, तुम्हाला एक सुंदर पार्टनरच मिळेल असं नाही, तर तुम्हाला एक अजून फॅमिली ऍड होणार आहे. तुमच्या स्पाऊसची फॅमिली ऍड होणार आहे आणि त्या फॅमिलीमुळे जॉय, लव्ह आणि सपोर्ट ऍड होणार आहे. किती अमेझिंग गोष्ट आहे की तुमची फॅमिली, तुझे आई वडील, सिबलिंग्स, काका मामा आत्या आहेतच. आता अजून एक मोठीच्या मोठी अतिशय सुंदर फॅमिली मिळणार आहे की ज्याच्यामुळे सपोर्ट पण असणार आहे, आनंद पण वाढणार आहे आणि भरपूर प्रेम पण मिळणार आहे. सो आय वुड से मॅरेज इज ऑफ टू फॅमिलीज असं म्हणतात आणि ते खूप खरं आहे. तर एक मोठी फॅमिली जोडली जाणार आहे तुमच्यासोबत आणि आनंद वाढणार आहे. आता मी मघा म्हणालो होतो की फायदे का सौदा का आहे? लग्न हे फायदे का सौदा आहे? मी गमतीने म्हणालो होतो की आपण वैश्य आहोत, आपण व्यापारी आहोत, आपण घाटे का सौदा कधी करत नाहीत. आणि खरंच मी जेवढ्या आपल्या समाजाची लोक भेटतो ना, दे आर व्हेरी शार्प पीपल, व्हेरी स्मार्ट, व्हेरी शार्प, व्हेरी प्रॅक्टिकल पीपल. आय फील प्राऊड ऑफ बिईंग अ कोमटी, बिईंग अ आर्यवैश्य, यु नो. तर आपण तोट्याचे सौदे कधी करत नाही. तर फायदे का सौदा का म्हणतोय मी माहितीये का? परत हे रिसर्चनी प्रूव्ह केलं की तुम्ही जेव्हा एकटे असता ना, तेव्हा एक असता. आणि जेव्हा तुम्ही लग्न करता ना, तेव्हा 1+1 होतं. पण इथे मॅथमॅटिक्स नाही वर्क करत. 1+1 हे 2 नाही होत. तुम्ही जर कंपॅटिबल पार्टनर शोधलात ना, तर 1+1 हे 3 होतं, 4 होतं, 5 होतं, 10 होतं मित्रांनो. तुम्ही ब्लॉसम होता. तुम्ही फुलता अतिशय सुंदर. तर 1+1 हे 2 नाही होत. 3, 4 किंवा 10 होतं आणि ही ब्युटी आहे लग्नाची. तर लग्न हा नक्कीच फायदे का सौदा आहे. यू ऑल शुड बी एक्साइटेड टू गेट मॅरिड अँड जस्ट डू इट ॲज अ वाईज डिसिजन बाय चूजिंग अ राईट पार्टनर. आणि बघा किती मजा येते. मग तुम्ही म्हणाल की अरे यार, का आपण आधी नाही विचार केला लग्न करण्याचा? असं नक्की तुम्हाला वाटेल, ही मला खात्री. आता आपल्यापैकी काही जण असतात, थोडी असतात, पण ज्यांना असं वाटतं की लग्न करायची गरज नाही. ते तुम्ही असाल असं नाही. तुम्ही आता ड्रीम 24 साठी रजिस्टर केले. तुम्ही तसं नाही. पण काही जण असतात, कुठेतरी आई-वडिलांनी पाठवलं म्हणून आलेले असतात. पण मनात असतं, "अरे कशाला लग्न करायचं? काय गरज आहे का मला?" तर 2-3दा विचार करा, की खरंच तुम्हाला लग्न नाही करायचंय का? ओके. आता याची काय कारणं असू शकतात, की का काही जणांना वाटतं, की लग्न करायची काय गरज आहे? बिकॉज ते हॅपी असतात. एकटे हॅपी असतात. का असतात? कारण त्यांना भरपूर मित्र असतात त्या वयामध्ये. कारण करिअरमध्ये बिझी असतात. छान करिअर चालू असतं, भरपूर मित्र असतात, दंगा चालू असतो मस्तपैकी, हेल्दी असतात ते, फिटनेस असतो मस्तपैकी. पेरेंट्स असतात सपोर्ट. अरे काही लागलं तर मी आहे. पैसे लागतील, काय लागेल मी आहे, काही काळजी करू. पेरेंट्स असतात सपोर्ट करायला. खूप फ्रीडम असतं. आता हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन असल्यावर बऱ्याच जणांना काय वाटतं, असं वाटतं कशाला लग्न करायचं? माझं मस्त चाललंय की. आता या फॅक्ट्स बद्दल बोलायला पाहिजे. मी यंगस्टर सोबत असतो सगळा वेळ त्यांच्याशी आणि ते सगळेजण माझ्याशी अगदी मोकळेपणाने गप्पा मारतात. तर मी बघतो की ही कारणं असतात, की अरे मी भरपूर पैसा कमवतोय, माझं काम अतिशय छान चाललंय, कामही मला आवडतंय, मित्रही आहेत, पैसाही आहे, मजेत चाललंय. मी फिट आहे, मी एन्जॉय करतोय, पेरेंट्स आहेत सपोर्ट करायला, मला कोणाची गरजच वाटत नाही. आता हे खरं आहे, पण हे टेम्पररी आहे लक्षात घ्या. पुढच्या काही वर्षात यातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी गायब होणार आहेत. तुमचे जे अतिशय सुंदर मित्र आहेत, ते मित्रच राहतील, नो डाउट अबाउट इट. पण कोणी बंगलोरला जाईल, कोणी हैदराबादला जाईल, कोणी अमेरिकेत जाईल. मित्र तुमच्या सोबत राहतील का? नाही. तुमचे आई-वडील
ओल्ड होतील ते तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही आता एन्जॉय करताय, पण जेव्हा तुम्ही खूप सीनियर पोझिशन्समध्ये जाल, टार्गेट्स असतील, प्रेशर असेल, तेव्हा तुम्ही म्हणाल, "अरे काय कटकट आहे, कधी रिटायर होतो?" आहे की नाही? आणि त्यावेळेला जर तुम्हाला वाटलं, की मला लोनली वाटतंय, मला डिप्रेस्ड वाटतंय, तर त्यावेळेला इट माइट बी व्हेरी लेट. काही जण अमेरिकेत वगैरे युरोपमध्ये डॉग्स आणि कॅट्स ठेवतात. डेफिनेटली तुम्हाला छान वाटतं डॉग्स आणि कॅट्स असल्या तर. पण दॅट इज अ मायनर सोल्युशन. दॅट इज नॉट गोइंग टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम ऑफ बीइंग लोनली, बीइंग डिप्रेस्ड. आणि बाय दॅट टाइम इट विल बी टू लेट टू गेट अ गुड पार्टनर. तर आत्ता खूप छान चाललंय. तब्येत आहे, पैसा आहे, फ्रीडम आहे, मित्र आहेत. म्हणून जर तुम्ही लग्नाचं डिसिजन उशिरा केलं, तर डेफिनेटली तुम्हाला खूप चॅलेंजेस होऊ शकतात. इज अ फॅक्ट. हे मी घाबरवत नाहीये किंवा इथे मी हे बघा, मी तुमचा इथे मेंटर, लाईफ कोच म्हणून आलेलो आहे. मी कुठलाही बायस घेऊन आलेलो नाहीये, कुठलाही अजेंडा घेऊन मी इथे आलेलो नाहीये. मी तुम्हाला फॅक्ट्स शेअर करतो. कारण मला माझ्या नजरेसमोर असे एक्झाम्पल्स आहेत, की मस्त चाललंय, जाऊ दे ना, नंतर बघू, कशाला लग्न. आणि बाय द टाइम दे गेट इन टू दिस डिप्रेशन अँड फीलिंग लोनली, इट इज टू लेट. ओके. तर तसं तुमच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतंय. आजकाल बरेच जण उशिराही लग्न करतात आणि रिसेंट रिसर्च काय सांगतो त्याच्यात, की का उशिरा लग्न होतात? कारण फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे. बऱ्याच जणांना ऍडजस्ट करायचं नसतं. बरेच जण खूप बिझी आहेत करिअरमध्ये. काही जणांनी त्यांच्या पेरेंट्सचं पण अनहॅपी मॅरेज बघितलेलं असतं, की एवढे भांडतायत कसा कसा, मी का लग्न करू? तर त्यांच्यासमोर एखादं एक्झाम्पल असं असतं, की त्यांचे पेरेंट्स भांडतायत किंवा आसपास भांडणं होताना दिसतायत किंवा त्यांनी ब्रेकअप बघितले. लेट्स बी ओपन अबाउट इट. रिलेशनशिप्स अँड ब्रेकअप इज अ व्हेरी कॉमन थिंग इन टुडेज वर्ल्ड. तर त्यांचे ब्रेकअप झालेले असतात किंवा मित्रांचे ब्रेकअप झालेले बघितलेले असतात. त्यामुळे त्यांचा या लग्न संस्थेवरचा किंवा रिलेशनशिपवरचा विश्वास उडालेला असतो. काही डिव्होर्सेस पण होताना दिसतात आसपास. आता डिव्होर्सेसची संख्या कमी आहे भारतात अजून, लकीली. पण ते हिट हार्ड. एखादं जरी दिसलं तरी आपल्याला वाटतं, अरे बापरे, असंही होऊ शकतं का? पण घाबरू नका. मी म्हणेल की ना, तुम्ही डिफरंट आहात आणि तुम्ही नक्कीच, आणि हे जे आपण बोललो हे फार कमी जणांसोबत होतं. तुम्ही डिफरंट आहात, तर तुम्ही लग्नाला नक्कीच यशस्वी कराल आणि मी आहे ना तुम्हाला गाईड करायला. त्यामुळे तुम्ही लेट मॅरेज करू नका. बाकीच्यांची कारणं आपण समजून घेतली, पण तुम्ही या ट्रॅपमध्ये पडू नका. मागच्या स्लाइडवरती आपण बघितलं की लेट मॅरेजेसनी काय होतं. नाऊ व्हेन टू मॅरी? व्हेन यू आर रेडी. फायनान्शियली तुम्ही रेडी असाल, की तुम्ही स्वतःचा खर्च शॉर्ट टर्मचा करू शकता, लाँग टर्मचा करू शकता. आणि आता बघा, तुम्ही जेव्हा लग्न करणार आहात, तर तेव्हा बहुतेक जण तुम्ही वर्किंग पार्टनर करणार आहात, तर त्यामुळे तुमची तुमचं इन्कम पण डबलच होणार आहे. तुम्ही मेंटली रेडी आहात का लग्न करण्यासाठी? की थोडंसं फ्रीडम जाईल. प्रचंड लव्ह, सपोर्ट पण मिळणार आहे आणि त्यासाठी ही ॲडजस्टमेंट काही मोठी नाहीये. तुमचा थोडासा फ्रीडम जाईल, बट फायदे का सौदा है. खूप गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला. तुम्ही तुमच्या स्पाउस सोबत आणि इन-लॉज सोबत ऍडजस्ट करण्यासाठी रेडी आहेत का? छोटीशी ऍडजस्टमेंट असते, फार काही मोठी नसते. तेही तुमच्यासाठी ऍडजस्ट करत असतात. आर यू रेडी टू अंडरस्टँड द सायकोलॉजी अँड माइंडसेट ऑफ युअर लाईफ पार्टनर? तुमचा लाईफ पार्टनर हा वेगळा पर्सन असतो. वेगळ्या वातावरणातून आलेला असतो. त्याला समजून घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि मेन आणि विमेन हे डिफरन्सेस तर असतातच असतात. आता ते समजून घ्यायची तुमची तयारी हवी. हं? केव्हा लग्न करायचं? तुम्हाला काय वाटतं? मुलांनी मुलींचं वय सांगावं आणि मुलांनी मुलांचं वय सांगावं. तुम्ही टाकाल का, की काय एज रेंज सांगा मला. तुम्हाला काय वाटतं? किंवा मुलींनी मुलींचं सांगा, की मुलींनी कुठल्या वयात लग्न करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? काय तुम्हाला काय वाटतं, की कुठल्या वयात लग्न केलं पाहिजे? आय एम लुकिंग फॉरवर्ड टू युअर आन्सर्स. जे वाटतंय ते टाका. बरोबर चुकीचं काही नसतं. शशिकांत मोरोलवर म्हणतात अराउंड 25. मुलांबद्दल म्हणताय तुम्ही शशिकांत? पण तुम्ही पेरेंट असाल तर मला कळणार नाही. मुलाचे पेरेंट आहात, मुलीचे आहात. तानिया म्हणते 26 टू 30 फॉर अ गर्ल. मुली म्हणतात 23 टू 26. मुलं म्हणतात 28च्या आसपास. एक मुलगा म्हणतो 27 ते 32.
व्हेरी गुड. तुमच्या इनपुट्स आहे, बरोबर चुकीचं काही नसतं. तुमचं मत आहे, त्यात काहीच चुकीचं नाहीये. 24 ते 30, मुलींसाठी 24 ते 28, मुलींसाठी 26 ते 30, मुलांसाठी 25 ते 29, बॉईज 26 ते 30, गर्ल्स 22 ते 26, बोथ 24 अँड अबाव, मॅक्सिमम 28, 25 to 27, बॉईजसाठी 28-30, मुलींसाठी 25 to 27, असं काका म्हणतात. बॉईज 28 to 34. फॅन्टॅस्टिक, थँक्यू फॉर दोज इनपुट्स. गर्ल्स 25 to 29. अगदी खरंय. आता मी तुम्हाला डेटा सांगतो की आपल्या इथे आता तुमची जी कॅटेगरी आहे ती वेल टू डू फॅमिलीतली मुलं आहात तुम्ही. ओके. तर त्यांचं जेव्हा डेटाचा अनालिसिस केला गेला इंडियामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की गर्ल्सचं एज रेंज होतं, मेजॉरिटी, मेजॉरिटी 24च्या आधी पण काही मुली लग्न करतात, 29 नंतर पण काही करतात, पण आपण जर मीडियन काढलं, त्याचं मीडियनची रेंज काढली, तर मुलींचं एज ग्रुप दिसून आलं 24 ते 29 मध्ये आणि मुलांचं दिसून आलं 27 ते 31च्या मध्ये. हा डेटा सांगतो. ओके, दिस इज ऑल अबाउट डेटा. तर आता ह्या एज मध्ये का लग्न करायचं? तर त्या एज मध्ये चॉईस इज द हायेस्ट. आपण चुजी असतो ना, आपण सगळे चुजी असतो. कुठलीही गोष्ट घेताना आपण एवढा विचार करतो, एवढं कम्पेअर करतो. एखादी टू व्हीलर घ्यायची असेल, एखादी कार घ्यायची असेल, तरी आपण एवढ्या कार कम्पेअर करू, त्याचे स्पेसिफिकेशन कम्पेअर करू, फीडबॅक बघू. म्हणजे आपण चुजी असतो की नाही, चांगली गोष्ट आहे बिईंग चुजी. पण आपण चुजी आहोत, तर चॉईस पण तर असायला पाहिजे की नाही. तर चॉईस केव्हा असतो? जेव्हा तुम्ही राईट एज मध्ये असता, तेव्हा तो तुम्हाला चॉईस असतो. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस दॅट यू हॅव. तुम्हाला काही हवं असेल हो, पण जर लाईफ इज ऑल अबाउट चॉईसेस, तर तुम्ही राईट एज मध्ये लग्न केलं, तर तुम्हाला चॉईस हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. वेन टू मॅरी, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, वेन यू आर ओव्हर युअर पास्ट रिलेशनशिप. आता ही फॅक्ट आहे बरं का. त्यामुळे शहर असो की खेडं असो, रिलेशनशिप हॅज बिकम अ कॉमन थिंग. पेरेंट्स एखाद्या वेळेस त्या डिनायल मोडमध्ये असतील की आमची मुलं नाही बरं का असं काही करत, बरं का. पण मला माहितीये की खूप प्रमाणावरती रिलेशनशिप्स असतात, शाळेपासून कॉलेजेस पासून, त्याच्यामध्ये ब्रेकअप्स पण होतात वगैरे. मी म्हणेल जे झालं ते झालं. तुमचे रिलेशनशिप नसल्या आनंद आहे, मी काही त्याच्यात पडत नाही की तुमच्या रिलेशनशिप होत्या का. पण खूप मोठ्या प्रमाणावर मुलांच्या मुलींच्या रिलेशनशिप्स असतात. ते बरोबर आहे चुकीचे आहे त्याच्यामध्ये मी जात नाहीये, पण मी म्हणेल तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर यू शुड बी ओव्हर युअर पास्ट रिलेशनशिप्स. त्याच्यातून तुम्ही बाहेर आलेला पाहिजेत. त्या तेव्हाच तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला 100% देऊ शकता. टेक टाइम फॉर दिस. तुम्ही रिलेशनशिप मधून बाहेर आलेला नसाल किंवा आत्ताच आला असाल आणि तुम्ही खूप टेन्शन प्रेशर मध्ये, टेक टाइम आणि देन ओनली स्टार्ट सर्चिंग फॉर अ पार्टनर और देन ओनली टेक द डिसिजन. ओके. आपल्यापैकी बरेच जण ओव्हर थिंकिंग करतो. तर आपण जर ओव्हर थिंकर असू तर वेन विल वी बी रेडी फॉर मॅरेज? प्रॉबेबली नेव्हर, है ना. त्यामुळे मी म्हणेल की असा विचार नका करू की मी वेन आय एम रेडी फॉर मॅरेज ना देन आय विल थिंक ऑफ गेटिंग मॅरिड. आपल्यापैकी बरेच जण खूप जास्ती विचार करतात आणि त्या जास्ती विचार करण्यात एवढा वेळ निघून जातो की आपलं राईट एज निघून जाईल आणि मग त्यानंतर आपल्याला चॉईसेस राहणार नाहीत. तर त्यामुळे कम्प्लिटली रेडी होण्यासाठी विचार नका करू, तब तक ट्रेन छूट जाएगी, है ना. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओव्हर थिंकिंगची सवय असते आणि त्यामुळे आपली डिसिजन एखाद्यास कधीच घेतली जाणार नाही. हं? आणि तुम्ही जर ही एज तुमचा क्रॉस झालं, हा काही कारणाने तुमचं हे एज, जे टिपिकल एज आहे ते क्रॉस झालं, तर काय चॅलेंजेस येईल असं वाटतं तुम्हाला? कोणी सांगू शकेल की तुमची एज लिमिट क्रॉस होऊन गेली तर काय चॅलेंजेस येतील असं वाटतं? चॉईसेस कमी होतील, तुमचं ऍक्सेप्टन्स कमी असेल, कारण आपणच एवढं रिजिड होऊन जातो ना. व्हेरी गुड इनपुट की ऍक्सेप्टन्स विल बी लेस. तुमचं स्वतःच कम्पॅटेबिलिटी इश्यूज, हेल्थ इश्यूज येतील. बरोबर आहे. अतिशय छान पॉइंट्स. तर काय काय होईल आपण बघूयात. अजून काही इनपुट्स येत आहेत का? तुम्हाला मुलं व्हायला प्रॉब्लेम होईल, खरंय.
तुमचा इंटरेस्टच जाईल. लग्न नावाच्या गोष्टीतला तुमचा इंटरेस्ट निघून जाईल. चाललंय ना आयुष्य. बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स. व्हेरी गुड. बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतील. है ना? तर काय होणार की तुमचं जर एज निघून गेलं काही कारणामुळे तर चॉईसेस कमी होणार. आता एवढा भरपूर चॉईस असताना पण आपल्याला डिसिजन घ्यायला किती वेळ लागतो, बरोबर आहे की नाही? खूप डिस्कशन्स. हा. तर चॉईसेस कमी झाल्यावर डिसिजन घ्यायला अजून अवघड होतं. हा. आणि आधीच आपण डिसिजन घ्यायला घाबरत होतो, तो डिसिजन घ्यायला आपली भीती वाढत जाईल. एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला जर पाण्यात उडी टाकायची. आता पाण्यात उडी टाकणं सोपं असतं. पाण्यात उडी टाकल्यावर वाटतं अरे वा, किती मस्त गार पाणी, किती छान वाटतंय उडी टाकली पाण्यामध्ये. पण पाण्यात उडी टाकायला तुम्ही घाबरलात, म्हणाला नाही मी घाबरलोय, जरा थांबतो आणि मग उडी टाकतो. बिलीव्ह मी, तो माणूस कधी पाण्यात उडीच टाकणार नाही आणि त्या सुंदर फ्रेश पाण्यामध्ये डुंबायची मजा घालवेल तो. तर तुम्ही म्हणाला नाही भीती वाटते म्हणून मी उडी टाकत नाही. तर ती भीती वाढतच जाते, लक्षात घ्या, कमी होत नाही. जसं तुमचं वय वाढेल तुमचे लुक्स तेवढे छान दिसत नाही. हा, तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार, कारण तुमचे लुक्स, मुलगा असेल मुलगी असेल, तुमचे लुक्स तेवढे छान दिसणार नाहीत. तुमचा माइंडसेट रिजिड होईल, ज्याच्यामुळे डिसिजन घ्यायला तुम्हाला अवघड होईल. ओके. रोमांस आणि कंपॅनियनशिप जी यंग एज मध्ये जास्ती छान एन्जॉय करतायत, लाईफ टाइमच करता येते पण यंग एज मध्ये जास्ती छान करता येते, ती करता येणार नाही तुम्हाला. ती महत्वाची वर्ष निघून जातील. तुम्हाला जर असं वाटत असेल की मॅच्युरिटी वाढेल एजनी, तर माझं असं म्हणणं आहे आणि रिसर्च हे सांगतं की वय आणि मॅच्युरिटीचं काहीही रिलेशन नाही. मॅच्युअर असणारे यंग एज मध्ये पण मॅच्युअर असू शकतात आणि मॅच्युअर नसणारे हे 60-65 ला पण मॅच्युअर नसतात. आजूबाजूचे लोक बघा आपण. त्यामुळे उशीर याच्यासाठी करू नका की माझ्यात तेवढी मॅच्युरिटीच नाहीये. याच्यासाठी तुम्ही वाट पाहत राहू नका. तर त्याच्यासाठी बायोलॉजिकल रिझन्स पण आहे. समबडी टॉक्ड अबाउट इट. तर बायोलॉजिकल रिझन्स काय मी म्हणेल, एक तर रोमांस आणि सेक्स चे फिलिंग स्ट्रॉंगेस्ट ही यंग एज मध्ये असतात, तेव्हा ते एन्जॉय करायला हवं आपण. एक ब्युटिफुल गिफ्ट आहे नेचरने दिलेली आपल्याला ती. वी शुड ऍक्सेप्ट इट अँड वी शुड एन्जॉय इट टू द फुलेस्ट. मुलं होणं हे जे आहे तो बायोलॉजिकल मेन रिझन आहे. काय होतं आणि स्पेशली मुलींसाठी, बायकांसाठी पुरुषांची जी रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी असते ती बरेच वर्ष राहू शकते, तसं जर म्हटलं तर, जर ते हेल्दी असतील तर. पण बायकांना फार प्रॉब्लेम होतात 30, 32, 33 नंतर. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर आजकाल सिटीज मध्ये काय, तालुक्याच्या गावी पण लेफ्ट, राईट अँड सेंटर सगळीकडे IVF सेंटर्स उघडलेली आहेत. असं. आता विचार करा की तुम्हाला बेबी 35व्या वर्षी झाला. ओके, लग्न 30-32व्या वर्षी करणार, त्यानंतर म्हणणार 2-3 वर्ष आपण थांबूयात, थोडंसं एकमेकांना समजून घेऊयात, एन्जॉय करूयात. 35व्या वर्षी जर बेबी झालं आणि त्याचं मास्टर्स होईपर्यंत म्हणजे 25व्या वर्षीपर्यंत तुम्हाला सपोर्ट करायचं असेल, तर तुम्ही कितीचे व्हाल? 60चे व्हाल तुम्ही. तर 60चे होईपर्यंत तुम्ही जर पेरेंटिंग मध्ये अडकून पडलात, तर इतकं उशिरापर्यंत अडकून पडायचंय का? देर आर मेनी ऑफ अस, मला दिसतंय, माझे काही यंगर कझिन्स आहेत की त्यांनी असं केलं, त्यांची सेकंड किड त्यांना 39-40ला होतं. तुमच्या आसपास बघा, तुमचे जे एल्डर कझिन्स असतील त्यांच्याकडे बघा, सेकंड किड 39-40ला होतो. 39-40ला सेकंड किड झाला तर त्याला 25व्या वर्षी सपोर्ट करणे तुम्ही 65 व्हाल. मला एक गंमत आठवते, मी माझ्या मुलाच्या शाळेत गेलो होतो, तर तिकडे पेरेंट आले होते त्या मुलाचे. तर टीचरला पहिल्यांदा भेटत होते, टीचरनी त्यांना रागवलं. पेरेंट आले होते हा. ते असं उशिरा झालेलं सेकंड चाइल्ड होतं. पेरेंट, तर टीचर म्हणाले अहो, आई वडिलांना पाठवायचं ना, तुम्ही आजी आजोबा, तुम्हाला तुम्ही कसे काय आलात? आणि त्यांना सांगावं लागेल की आम्ही आजी आजोबा नाही आहोत, आमच्या गेलेल्या केसांवरती आणि कपाळाच्या आठ्यांवर जाऊ नका, आम्ही आई वडील आहोत या मुलाचे. असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे वेळेवर लग्न करणं ते महत्वाचं आहेच. आता एक फंडामेंटल रूल सांगतो तुम्हाला लग्न करण्याचा, की स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे म्हणून लग्न करू नका. तर तुम्ही तेव्हाच लग्न करा जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग आहात, सॅटिस्फाईड आहात, हॅपी आहात आणि तुम्ही इक्वल पार्टनर. असं नाही मला स्वयंपाक येत नाही, बायको येईल आणि ती आईकडून शिकून घेईल, स्वयंपाक करेल म्हणून मला बायको हवे. दॅट इज नॉट अ राईट रिझन टू गेट मॅरिड. ओके. मी म्हणेल तुम्ही जर स्वतः आनंदी असाल, ओके, तुम्ही जर स्वतः स्ट्रॉंग असाल तरच तुम्ही अ, लग्न करायला हवं. ओके. तर तुमच्यात काहीतरी कमी आहे म्हणून लग्न करायला नको. हे आणि हे कॉन्ट्राडिक्ट नाही करत आहे माझ्या आधीच्या इनपुटसाठी. तर मी म्हणेल की लग्न करताना तुम्ही बघा स्वतःला स्ट्रॉंग बनवा, आनंदी बनवा, स्ट्रॉंग बनवा
आणि मग एक पार्टनर शोधा. कारण तुम्ही जर दुःखी असाल ना आणि एखादा पार्टनर शोधत असाल, की माझा पार्टनर येऊन मला आनंदी करेल असं होणार नाही. तुम्ही जर दुःखी असाल तर तुमच्या पार्टनरला पण तुम्ही दुःखी करणार. तर पहिल्यांदा एक तुम्ही स्ट्रॉंग आनंदी पर्सनॅलिटी बना. तेव्हाच तुम्ही लग्नासाठी तयार आहात, असं मी म्हणेल. लग्न अगदी थोडक्यात समजून घेऊयात लग्न काय आहे? मी म्हणेल लग्न ही एक नॅचरल नीड आहे. इमोशनली यू नीड मॅरेज, मेंटली यू नीड मॅरेज, तुमच्या आयडियाज डिस्कस करायला. फिजिकल देअर इज अ नीड, रोमान्स, सेक्स. सोशल नीड आहे. ओके. आणि आपण जसं मगा म्हटलं, की मॅरेज इज नॉट ऑफ टू पीपल बट ऑफ टू फॅमिलीज. हे फार महत्वाचं आहे. कधी-कधी असं वाटतं, अरे काय फरक पडतो? माझे माझे वडील लातूरला राहतात, नागपूरला राहतात, चंद्रपूरला राहतात. आम्ही दोघं नवरा-बायको करू ना मॅनेज पुण्यामध्ये, बंगलोरमध्ये, अमेरिकेमध्ये. असं नसतं. तुम्ही पुण्यामध्ये, बंगलोरमध्ये राहा, पण मॅरेज इज ऑफ टू फॅमिलीज. त्या फॅमिलीज एकत्र भेटत राहणार, ट्रिप्स करत राहणार, है ना? त्यामुळे लग्न करताना तुमच्या फॅमिलीची कंपॅटिबिलिटी पण तुम्ही बघा, वेगवेगळ्या पॅरामीटरवर, की थिंकिंग तुमचं सिमिलर आहे का? थिंकिंग मॉडर्न असू शकतं, ट्रॅडिशनल असू शकतं. ओके. आता मॉडर्न चांगलं, ट्रॅडिशनल चांगलं नाही वगैरे असं मी काहीही म्हणत नाही. पण मी म्हणेल, की 2 फॅमिलीमध्ये ती कंपॅटिबिलिटी पाहिजे, की दोन्ही मॉडर्न थिंकिंगच्या फॅमिलीज विल डू वेल, 2 ट्रॅडिशनल थिंकिंगच्या फॅमिलीज विल डू वेल. तर हे बघा, की दोन्ही फॅमिलीमध्ये थिंकिंगची कंपॅटिबिलिटी आहे. व्हॅल्यूजची कंपॅटिबिलिटी, की एखाद्या फॅमिलीत व्हॅल्यू सिस्टम असेल, की अरे छान एन्जॉय करत जगायचं. आणि एखाद्या फॅमिलीमध्ये असेल, की नाही पैसे कमावण्यावरती फोकस असेल, ते मजा-बिजा काही नसते. है ना? तर ते व्हॅल्यू सिस्टम तुमची सेम असली पाहिजे. एखादं एक फॅमिली सोशल असेल, एखादी दे लाइक टू बी प्रायव्हेट, जास्ती सोशलाइज करत नसेल, तर मी म्हणेल की दोन्ही फॅमिली सोशल असल्या पाहिजे किंवा दोन्ही प्रायव्हेट असल्या पाहिजे, तेव्हाच त्यांचं जमेल. फायनान्शियल लेव्हल सिमिलर असलं पाहिजे. सेम असायची गरज नाहीये. पण सिमिलर असल्या तर इट हेल्प्स. रिलिजियस, स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन्स दोन्ही फॅमिलीचे सिमिलर हवेत. असं तर फॅमिली कंपॅटिबिलिटीज पण तुम्ही बघा, मी असं म्हणेल. आपण हे पहिले बोललेलं इट्स अ रिपिटेशन की बोथ आर वन टीम. त्यामुळे कंपॅटिबल कॉम्प्लिमेंटरी स्किल्स आणि अबिलिटीज हवेत. आता तुम्ही अरेंज मॅरेजसाठी आलेला आहात. तर तुम्हाला काय वाटतं अरेंज मॅरेजचे काही बेनिफिट्स आहेत का? अरेंज मॅरेजचे काही बेनिफिट्स आहेत असं तुम्हाला वाटतं का? दिस इज अवर लास्ट स्लाइड फॉर टुडे. आणि पुढच्या 5 मिनिटात आपण सेशन संपवणार आहोत आणि उद्या भेटणार आहोत 8:30ला. तर ह्याच्यावरती छान पार्टिसिपेट करा. आणि मी इथे प्रीचिंगसाठी नाहीये. मी असं म्हणत नाही की अरेंज मॅरेजच छान आहे. अरेंज मॅरेजचे आपले फायदे आहेत, आपले तोटे आहेत. लव्ह मॅरेजचे आपले फायदे, आपले तोटे आहेत. पण तुम्ही इथे अरेंज मॅरेजसाठी आलेला आहात. त्यामुळे अरेंज मॅरेजचे फायदे समजून घेणं महत्वाचं आहे. तर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की अरेंज मॅरेजचे काय फायदे वाटतात तुम्हाला? दोन्ही फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. दिव्या म्हणतेय. व्हेरी गुड. खूप फायदे आहेत. तोटे फारच कमी आहेत. असं शशिकांतजी म्हणतायत. व्हेरी गुड. दोन्ही फॅमिलीजचा सपोर्ट मिळतो. बरं. अजून काय? अदर दॅन सपोर्ट फ्रॉम बोथ द फॅमिलीज अजून काय वाटतं तुम्हाला? आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो, सोनाली म्हणतीये. कारण हा प्रोसेस असा आहे, की ज्याच्यामध्ये एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतोय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय फायदे आहेत अजून अरेंज मॅरेजचे? ओके. बरेच जण म्हणतात सपोर्ट फ्रॉम बोथ द फॅमिलीज अँड दॅट इज व्हेरी ट्रू. बट देअर आर सर्टन थिंग्स बियॉन्ड दॅट. की तुम्ही जेव्हा पार्टनर म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये सिलेक्ट करता, तेव्हा तुम्ही त्याला अगदी चेक करून घेता. आहे की नाही? असं वाजवून घेता एकदम, की वेगवेगळ्या पॅरामीटर्स वरती चेक करून घेता. लव्ह मॅरेजमध्ये बऱ्याच वेळा असं होत नाही. ती किती सुंदर आहे, हा किती हँडसम आहे आणि तुम्ही जेव्हा प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही एकमेकांना असे प्रश्न विचारत नाही, ह्या सिच्युएशनमध्ये तू काय करशील? तुला ॲस्पिरेशन्स काय आहेत? कारण तुम्ही प्रेमात पडलेले असतात आणि लव्ह इज ब्लाइंड. ओके. तर प्रेमात पडता तुम्ही तेव्हा तेव्हा तुम्ही व्हेरियस पॅरामीटर्स वरती चेक करता का? तर बऱ्याच वेळाने लव्ह मॅरेजेसमध्ये खूप मॅच्युअर कपल्स पण असतात, पण ते बिलीव्ह मी दे आर लेस दॅन 10%. बाकी प्रेमात पडलेले असतात. म्हणूनच प्रेमात पडणं म्हणतात बहुतेक त्याला. डेफिनेटली लव्ह मॅरेजेस पण सक्सेसफुल होतात आणि जेव्हा लव्ह मॅरेजेस सक्सेसफुल होतात ना, ती
अरेंज्ड लव्ह असतात असं मी म्हणेन. की मुलांनी प्रपोज केलं तर मुलगी विचार करते 10 वेळा, त्याच्याशी डिस्कस करते. ती म्हणते की मी तुला लगेच हो म्हणत नाही, आपण बोलूयात, आपण डिस्कस करूयात. तर मी म्हणेल ते लव्ह मॅरेज नसतंच, ते अरेंज मॅरेज असतं. ती मुलगी त्या मुलासोबत भरपूर वेळा वेगवेगळ्या विषयावर डिस्कस करते, की माझ्या आई-वडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे. तर माझे आई-वडील माझ्याकडे राहायला येणार आहेत. ते तुला चालेल का? तू म्हणतोयस माझ्या प्रेमात आहे, पण ते तुला चालेल का? मी माझ्या आई-वडिलांवर खर्च करेल, ते तुला चालेल का? तर तिने डिस्कस केलेलं असतं की नाही. तर मी म्हणेल की सक्सेसफुल लव्ह मॅरेजेस आर अरेंज्ड लव्ह मॅरेजेस. डेफिनेटली दे लव्ह इच अदर, दे लाइक इच अदर. पण त्यांनी भरपूर डिस्कशन्स केलेले असतात. म्हणजे हे एक प्रकारचं अरेंज मॅरेजेस आहे की नाही. आणि बाकीची जी लव्ह मॅरेजेस असतात ती ब्लाइंड असतात. त्यांना वाटतं की आपलं लव्ह इतकं इंटेन्स आहे की होऊन जाईल. पण तसं होत नाही. तर मी म्हणेल की अरेंज मॅरेजचा फायदा असा आहे की तुम्ही मॅरेज ठरवायच्या आधी वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती डिस्कशन्स करू शकता, चेक करू शकता. एक्स्पेक्टेशन डिस्कस केले जातात आणि ॲग्री केले जातात, की मला हे हवंय, की मला ते नकोय. हे डिस्कस करून ॲग्री केलं. लव्ह मॅरेजमध्ये तसं काही नसतं. उलटं असतं, की डिस्कशन काहीच केलं जात नाही. उलट दोघंही एकमेकांना इतकं ओव्हर कमिट करतात, की तुम्हारे लिए चांद तारे तोड के लेके आऊंगा. अशा प्रकारचे ओव्हर कमिटमेंट्स केल्या जातात. ओके. तर उलटं असतं लव्ह मॅरेजमध्ये. खूपच ओव्हर कमिटमेंट केल्या जातात आणि लग्न होतं आणि जेव्हा तुम्ही जमिनीवर येता, व्हेन यू पजेस ईच अदर, तेव्हा त्या कमिटमेंट, ज्या ओव्हर कमिटमेंट्सचे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यातून भांडणं होतात आणि इथे एक्स्पेक्टेशन रिझनेबल असतात. ते डिस्कस झालेले असतात. तुम्ही जो पॉइंट म्हणालात, की स्ट्रॉंग सपोर्ट ऑफ बोथ द फॅमिलीज ते आहे. लॉट ऑफ सिमिलॅरिटीज असतात तुमच्यामध्ये. तुम्ही एका कम्युनिटी मधले असाल. लँग्वेजची सिमिलॅरिटी असते. बिलीव्ह मी, मी जसं म्हटलं, की कम्युनिकेशन ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या मातृभाषेतच अतिशय सुंदर पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. तर तुमची भाषा सेम असते. लव्ह मॅरेजमध्ये मुलगा मराठी असेल, बायको बंगाली असेल किंवा तमिळ असेल, तेव्हा कुठल्यातरी हिंदी भाषेत तुम्ही बोलणार, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन इतकं छान नाही होऊ शकत. इथे तुमची भाषा सेम आहे. तुमचं कल्चर सेम आहे. कल्चरली देअर आर लॉट ऑफ डिफरन्सेस हां. तुम्ही जर बघितलं मराठी कल्चर आणि नॉर्थ इंडियन कल्चर बरेच फरक असतात, की मराठी कल्चर असं शांत असतं. नॉर्थ इंडियन कल्चरमध्ये शो ऑफ खूप असतो, अग्रेशन खूप असतं. ते तुम्हाला सहन नाही होणार. ट्रेडिशंस खूप वेगळ्या असतात, की हमारे यहाँ बहू जॉब नहीं कर सकती. हमारे यहाँ बहू को घूंघट लेना पडेगा. असं चालेल तुम्हाला पहिल्यांदा प्रेमात दिसत नाही. असं वाटतं सगळं चालून जाईल. मग नंतर सुरू होतं सगळं, की नहीं मेरी माँ को अच्छा नहीं लगेगा तुम घूंघट नहीं लोगी तो. हमारे यहाँ बहू जॉब नहीं करती, तुम बैचलर थी तब करती तो ठीक है, अभी तो बेटा होने वाला है, बच्चा होने वाला है, अभी तो जॉब छोड़ना पड़ेगा, हमारे यहाँ तो कोई नहीं करता. असं चालेल तुम्हाला. ट्रेडिशन्स वेगळे असतात. रिलिजियस प्रॅक्टिसेस जाती-जातीप्रमाणे रिलिजियस प्रॅक्टिसेस वेगळ्या असतात. रिजन प्रमाणे वेगळ्या असतात. बंगालमध्ये देवीला मानतात जास्ती, गुजरातमध्ये कृष्णाला जास्ती मानतात. आपल्या इथे गणपतीला जास्ती मानतात. तर रिलिजियस प्रॅक्टिसेस, उपास तुम्ही गणेश चतुर्थी इथे कराल, तिथे अजून वेगळे उपास कराल. तर नवरा-बायको वेगवेगळ्या दिवशी उपास करणं अवघड होतं. फूड हॅबिट्स वेगळ्या असतील. समजा तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि बायको नॉन व्हेजिटेरियन आहे. इट कॅन गेट व्हेरी डिफिकल्ट. एका घरात एका छताखाली 2 स्वयंपाक बनणार कसे? नॉन-व्हेज बनवलेल्या भांड्यात तुम्ही व्हेज खाणार कसं? तुम्ही स्वतः बनवाल का? नॉन-व्हेजला हात तरी लावाल का? तर फूड हॅबिट्स मॅटर. थिंकिंग बऱ्यापैकी वेगळं असू शकतं, कारण तुम्ही खूप वेगळ्या कल्चर्समध्ये येता. तर अरेंज मॅरेजमध्ये मी म्हणेल, की खूप गोष्टींचं मॅच असतं आणि त्यामुळे खूप गोष्टी सोप्या होऊ शकतात. लोकं नाहीतर प्रेमात पडून म्हणतात, की मी मराठी, ती बंगाली, होऊन जाईल सगळं. आणि मग ती जेव्हा फिश बनवून खायला लागते, तुम्हाला वासाने सुद्धा घरात राहवत नाही, अशा गोष्टी होऊ शकतात. मी टीका करणं हा उद्देश नाहीये. लव्ह मॅरेजचे एडव्हांटेजेस डेफिनेटली असतात. पण ते फक्त त्या 10% केसेसमध्ये व्हेन इट इस अ अरेंज्ड लव्ह मॅरेज. पण मग ते अरेंज मॅरेजच करतात ना, इझंट इट? ओके. सो लव्ह मॅरेजेस हॅज इट्स ओन सेट ऑफ चॅलेंजेस आणि तो काही आपला विषय नाही आणि लव्ह जर इतकं महत्वाचं असतं, तर इतके ब्रेकअप आणि डिव्होर्सेस झाले नसते. प्रेमात पडलेली लोकं आजूबाजूला बघा, तुमच्या स्कूल, कॉलेज डेजमध्ये बघा एवढे ब्रेकअप झाले. तर प्रेम हे एवढं ड्रायव्हिंग फॅक्टर असतं, ते एवढे ब्रेकअप आणि डिव्होर्सेस झालेच नसते. आता अजून 2 मिनिटं मी घेईन. आता मी सांगतो, की उद्या आपण काय-काय करणार आहोत. उद्या अतिशय इंटरेस्टिंग आणि छान टॉपिक्स आपण घेणार आहोत. तर उद्या तुम्ही नक्की अटेंड करा. मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो काय टॉपिक्स असणार आहेत. तुमच्या मित्रांनाही सांगा. आज अटेंड केलं असेल तर छान, नसेल केलं तरी ते उद्याचे टॉपिक्स नक्कीच समजून घेऊ शकतील. त्यामुळे तुमच्या मित्रांना जे Dream24 ला रजिस्टर केलं जरी नसेल तर आपल्या समाजाच्या सगळ्यांसाठी Dream24 आपलं हे सेशन ओपन आहे. आपल्या समाजाचे कोणीही असो त्यांना सांगा, की ते उद्याचं सेशन सुद्धा अटेंड करू शकतात. तर उद्या आपण काय बघणार आहे माहिती आहे का? उद्या आपण एकदम
महत्वाच्या गोष्टींमध्ये अजून जाणार आहोत, की तुम्ही लग्न करणार असाल तर कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजे, की पर्सनॅलिटीचे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्यक्तिमत्वातले कुठले वैशिष्ट्य चेक करायला पाहिजे, कुठली गुण म्हणजे क्वालिटी चेक करायला पाहिजे. लव्ह लँग्वेजेस मॅच झाल्या पाहिजे. या लव्ह लँग्वेजेस काय असतात हे आपण उद्या समजून घेणार, की काय चेक करायचं तुमच्या पार्टनरमध्ये आणि त्याची एक लाँग लिस्ट आणि का चेक करायचं हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण समजून घेणार आहोत, की विश लिस्ट कशी बनवायची, की तुम्हाला काय हवं तुमच्या पार्टनर तशी विश लिस्ट कशी बनवायची आणि त्या विश लिस्ट वरती मेथड ऑफ एलिमिनेशन आणि मेथड ऑफ सिलेक्शन कसं वापरायचं. तुम्ही जे विश लिस्ट मध्ये लिहिणार आहात ते सगळं तुम्हाला मिळणार आहे का? आणि ते कसं ठरवायचं, की मला बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी मिळतायत, हे कसं ठरवणार तुम्ही? तर एक मॅजिकल रूल आहे मॅनेजमेंटचा. पॅरेटोज 80-20 रूल. अतिशय सुंदर रूल आहे. ते मॅनेजमेंटमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये पण वापरतात आणि तो इक्वली आपल्या लाईफमध्ये पण अप्लिकेबल आहे. तो आपण समजून घेणार आहे. हां, तर मेथड ऑफ एलिमिनेशन, मेथड ऑफ सिलेक्शन, पॅरेटोज 80-20 रूल. हे वापरून तुम्हाला लक्षात येईल, की माझा पार्टनर कसा फायनल करू. लोकं काय मिस्टेक करतात, जेव्हा डिस्कशन करतात, तेव्हा तुमचे विश लिस्ट आणि त्या पर्सनची विश लिस्ट मॅच होताना काय चुका होतात, आपण हे समजून घेणार आहोत. हं. डिसिजन कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पेरेंट्सचा रोल काय असावा हे समजून घेणार आहोत. मी डिस्कशनसाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स देणार आहे, की हे डिस्कशन करायचं कसं? मुलांनी, मुलींनी डिस्कशन कसं करायचं? तुम्हाला एक सजेस्टेड लिस्ट ऑफ क्वेशन्स देणार आहे आणि फायनली मी काय करणार तुम्हाला सांगणार, की हे तुम्ही तुम्ही तुमची विश लिस्ट घेऊन, क्वेशन्स विचारून, डिस्कशन्स करणार आहात. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप्स काय होऊ शकतात? त्या का होतात? आणि त्या कशा अव्हॉइड करायच्या? आणि हे झालं तर ते सेशन अंदाजे एक 45 मिनिटांचं वगैरे असेल, फॉलोड बाय अ डिटेल्ड क्वेश्चन आन्सर सेशन. कारण मी इथे काय आहे, माझा 30 वर्षाचा जागतिक अनुभव वापरून आणि कपल्सना मेंटरिंग करण्याचा अनुभव वापरून तुमच्या क्वेश्चन्सना आन्सर देण्यासाठी, तुम्हाला रिक्वायर्ड दिशा देण्यासाठी मी इथे आहे. तर तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मला नक्कीच आवडेल. तर मग आपण ना उद्या अतिशय डिटेल्ड क्वेश्चन आन्सर सेशन करणार आहोत आणि त्या डिटेल्ड क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये काहीही रिस्ट्रिक्शन नसणार आहे, की काय प्रश्न विचारायचे. तुम्हाला जे वाटेल ते विचारा आणि माझ्या ॲबिलिटीमध्ये मी त्याच्यावर तुम्हाला क्लॅरिफिकेशन्स देईन. तर उद्याचं सेशन अजून छान होणार आहे. आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये जाणार आहोत, फॅक्च्युअली बघणार आहोत, रिसर्च बेस्ड बघणार आहोत आणि मोठा क्वेश्चन आन्सर सेशन पण असणार आहे उद्या. तर बिफोर वी क्लोज कोणाला काही प्रश्न आहेत आजच्या टॉपिक्सवरती? तर माझ्यातर्फे आजचे टॉपिक झालेले आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर 5 मिनिटं मी घेईल, नाहीतर उद्या टुमॉरो इज अ गुड टाईम करणं. नाहीतर तुमचे प्रश्न हे उद्याच्या टॉपिक संदर्भात येण्याची जास्ती शक्यता आहे आणि ती आपण उद्यापर्यंत थांबवू शकतो. कारण ते इंटरेस्टिंग डिस्कशनही करणार आहोत आपण त्याच्यावरती. सो आपण बोलूयात सर त्याच्यावरती उद्या. काही प्रश्न येत आहेत त्या आपण ते क्वेश्चन आन्सर मध्ये घेऊयात, की तुमची जी एक प्रश्न असा आलाय, प्रायव्हेटली आलाय म्हणून मी नाव नाही घेत, की की माझी पर्सनॅलिटी हा एका टाइप मध्ये डिफाईन नाही होत. खरी गोष्ट आहे, की वी ॲज ह्युमन्स मी म्हणेल की 140 कोटी लोक आहेत. ती सगळी वेगवेगळी लोक आहेत. त्यामुळे त्या पर्सनॅलिटी टेस्टच्या ठराविक टाइपमध्ये तुम्ही एक्झॅक्टली नाही बसणार. पण ऍटलीस्ट 70-80% हे जे आहे ती तुमची पर्सनॅलिटी डिफाईन होऊ शकते. बाकी 20% पर्सनॅलिटी तुमची त्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये पण कॅप्चर होणार नाही. देर इज नथिंग परफेक्ट इन दिस वर्ल्ड. पण 80% जरी कॅप्चर झाली तरी चांगली आहे. बाकीच्यासाठी आपण विचार करू शकतो. आपण थॉटफुल आहोतच ना, असं. रेकॉर्डिंग शेअर करा असं म्हटलं जातंय, ते केलं जाईल. मॅनेजमेंट सांगेलच, मॅनेजमेंट टीम सांगेलच तुम्हाला. जितू भाऊ गगनलावर सांगतीलच तुम्हाला की त्याचा काय प्लॅन आहे वगैरे. मी स्लाइड शेअर करणार आहे उद्या रात्री फॉर शुअर. ओके, असं. थँक्यू तुमच्या अप्रिसिएशनसाठी. खूप खूप आभार. अ, तुम्ही सगळे बिझी आहात. हा वीकेंड आहे, एन्जॉय करायची वेळ आहे. पण मुलांनी वेळ काढलाय, पालकांनी वेळ काढलाय, लक्ष दिलंय. रात्रीचे 11:15 वाजले तरी उत्साह तुमचा तेवढाच आहे पार्टिसिपेशनचा, फीडबॅक देण्याचा. सो आय रिअली अप्रिशिएट दॅट. उद्याचंही सेशन अटेंड करा. उद्याचं आपण अजून महत्वाच्या गोष्टींमध्ये जाणार आहे. मी म्हणेल फाउंडेशन खूप छान आज क्रिएट झालंय आणि महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण उद्या जाणार आहोत. तर नक्की या.
आणि उद्याचं सेशन पण आपण छान एन्जॉय करूयात आणि त्याच्यानंतर इव्हेंटच्या दिवशी पण मी असणार आहे, बसून छान गप्पा करूयात. माझा नंबर मी माझ्या स्लाइड्समध्ये देणार आहे, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट वन ऑन वन कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्या समाजासाठी माझे काहीही चार्जेस नसेल, मी तुम्हाला गाईड करेल. तर डोंट वरी अबाउट दॅट. तर आपण बोलूयात. तुमचे इंडिव्हिज्युअल प्रश्न असतील तर तुम्ही प्रायव्हेट मेसेजेसमध्ये टाकू शकता, जिथे मी उद्या नाव न घेता त्याला एक्सप्लेन करेल. तर उद्यासाठी थांबावं आपण आणि इव्हेंटच्या दिवशी मला वन ऑन वन येऊन भेटा, तिथे आपण बोलूयात. आणि तुम्ही मला प्रायव्हेटली पण बोलू शकता. उद्या माझा नंबर मी शेअर करणार आहे आणि आपण बोलत राहू शकतो. अगदी थँक्यू सो मच आणि गुड नाईट गाईज. वी विल मीट टुमॉरो. इट वॉज रिअली नाईस मीटिंग ऑल ऑफ यू, हॅव्हिंग दिस डिस्कशन्स. थँक्यू गाईज. बाय बाय. बाय.